परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. आजचा हा कार्यक्रम भारतीय दलित पॅंथरच्या वतीने आयोजित या पित्तार्थ आपण या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रख्यात विचारवंत डॉक्टर मनोहर सर हे आपलं अध्यक्षस्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे वक्ते म्हणून ॲडव्होकेट डॉक्टर रमेश शेंबरकर सर, आंबेडकरी अभ्यासक, त्याचप्रमाणे प्राध्यापिका नूतनताई माळवी हे सुद्धा आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले आणि त्याला पर्याय म्हणून 1950ला भारतीय संविधान या देशाला बहाल केलं. जगामध्ये सर्वश्रेष्ठ असं हे संविधान या देशाला दिलं. विषमतेवर आधारित मनुस्मृती आणि समता आणि सामाजिक मूल्यांवर आधारित भारतीय संविधान याच अनुषंगाने आजच्या या चर्चा सत्राचा जो विषय आहे तो मनुस्मृती मुक्त भारत म्हणजे संविधान भारत हा विषय. या विषयावर चर्चा करण्यासाठी सन्माननीय वक्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी चंद्रबोधी भाऊ पाटील यांना विनंती करतो की त्यांनी पुष्प देऊन मनोहर सरांचं स्वागत करावं. भाऊराव शेंडे भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी शेंबरकर सरांचं पुष्प देऊन स्वागत करावं. भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी नूतनताई माळवी यांना पुष्प देऊन नूतनताई माळवी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं वक्तव्य या ठिकाणी सादर करावं. नूतनताई माळवी. आजच्या आपल्या या मनुस्मृती दहन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर यशवंत मनोहर सर, विचारपीठावर बसलेले ॲडव्होकेट रमेश शंभरकरजी, पॅन्थर प्रकाश बनसोडजी, इतर सगळे पॅन्थर्स आणि बंधू भगिनींनो, मनुस्मृती मुक्त भारत म्हणजे संविधान भारत हा आपला आजचा विषय आहे. मी फार आधी एक छोटं पुस्तक लिहिलं होतं, मनुस्मृती आणि स्त्री समस्यांचे विश्लेषण. माननीय नागेश चौधरी, त्यांच्या पत्नी पुष्पा ताई आणि मी मिळून हे एक आम्ही महिलांसाठी असं पुस्तक, त्यामध्ये मनुस्मृती काय आहे हे पहिल्यांदा मी लिहिलं होतं 2012ला. म्हणजे 14 पासून तर मोठ्या प्रमाणात आपल्यासमोर सगळं आलेलं आहे. अर्थात याच्या आधी नव्हतं असं नाही, पण तरी अशी स्थिती आहे की बाबासाहेबांनी एक वाक्य म्हटलं होतं,
त्यामध्ये असं म्हटलं होतं की संविधान जर चुकीच्या हातात गेलं तर या देशाची जी मनुस्मृती मी जाळली आहे 25 डिसेंबर 1927ला त्यांनी मनुस्मृती दहन केलं होतं. सांकेतिक होतं, प्रतिकात्मक होतं. ज्या सत्यशोधक समाजाचं मी काम करते त्या सत्यशोधक समाजाचे हिंगणघाटचे 2 प्रतिनिधी त्यावेळेस तिथे हजर होते. असा उल्लेख इतिहासामध्ये सापडतो. तर बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की संविधान जर चुकीच्या व्यक्तींच्या हातात गेलं तर मनुस्मृतीचं राज्य कायम राहील. आणि आजतागायत आपण धडपडत राहिलो की हे असं होऊ नये. पण काय झालं आहे की आपल्या देशामध्ये असं म्हणतात लोक 2014 पासून, पण आमच्या डोक्यामध्ये पहिलेपासूनच हे होतं. आमच्या डोक्यामध्ये जो जातीचा द्वेष आहे, आमच्या डोक्यामध्ये जो म्हणजे संविधानाने आम्हाला सांगितलं की ही धर्मभेद नका करू, जातीभेद नका करू, वर्गभेद नका करू, रंगभेद नका करू, स्त्री पुरुष भेद नका करू. पण ते सगळं झालं होतं का? संपलं होतं का? त्याच्यामध्ये जे बीज राहिलेले होते त्याला पाणी घातलं गेलं. आणि म्हणून आज आपल्या समोर जो भारत येऊन राहिलेला आहे, आम्ही स्वतः मागच्या वर्षीपासून आम्ही संविधान सन्मान पदयात्रा घेतली वर्धा जिल्ह्यामध्ये. एक आम्ही असंच स्थापन केलं वर्ध्यामध्ये, ज्याच्यामध्ये माझा पुढाकार आहे भारतीय लोकशाही अभियान. त्याच्यामध्ये ज्या ज्या संघटना 2024ला BJP RSS मुक्त भारत करण्यासाठी पुढे येऊ शकतात, जे जे पक्ष, ज्या ज्या संघटना, मग त्याच्यामध्ये कम्युनिस्ट, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी, त्याच्यामध्ये काँग्रेस, त्याच्यामध्ये शिवसेना, गांधीवादी, सगळ्यांना एकत्र केलं. आणि आम्ही मागच्या वर्षी संविधान सन्मान पदयात्रा घेतली. गावागावात गेलो. घरघर झेंडा म्हणून या देशाच्या सत्ताधाऱ्यांनी जे जाहीर केलं होतं, तर आम्ही केलं की घर घर संविधान. एक छोटंसं पुस्तक मी आणलेलं आहे, मी छापलं त्यावेळेस. ते माझे मार्गदर्शक म्हणून आहेत पन्नालालजी सुराणा. त्यांनी त्यावेळेस ते संविधानाची तोंड ओळख म्हणून छोटंसं होतं. ते लोकांपर्यंत गेलो पाहिजे, लोकांना ते पोहोचलो पाहिजे, त्या निमित्तानं आम्ही गेलो. प्रत्येकाला 10 ग्रुप केले होते. 10 दिशा म्हणजे 10 दिशेने जायचं. वर्धा जिल्ह्याला 10 पद्धतीने आपण 75 किलोमीटर जायचं. एक संयोजक घेतला, ज्याच्यामध्ये एक आदिवासी, एक मुस्लिम, एक महिला, असं आम्ही सगळं ते जे आपल्या डोक्यात आहे ते सगळं केलं. तुम्हाला सांगते, या देशामध्ये संविधान अजून पोहोचलेलं नाही आहे. मनुस्मृती जेवढी सहजतेने पोहोचलेली आहे, पोहोचली काय आहेच डोक्यात. संविधानावर अतिप्रेम करणारा एक वर्ग आहे आणि संविधानामुळे फायदा घेऊन संविधानाचा द्वेष करणारा एक वर्ग आहे. आणि म्हणून स्वागत करत असताना आम्हाला बौद्ध स्तूपात किंवा आम्हाला आंबेडकरी जनतेच्या द्वारे खूप मोठ्या प्रमाणात आमचं स्वागत झालं. पण ते नको होतं, ते गरजेचं नव्हतं. त्यांना माहिती आहे संविधान, त्यांनी जगला आहे संविधान. पण तो सरपंच ज्या किंवा ती बाई या पंचायत राजमुळे, संविधानामुळे, आरक्षणामुळे सरपंच बनली, ती बाईचं मोल्यात कार्यक्रम घे बा, तिथे घे तू, तिथे आम्हाला बोलायचं आहे लोकांशी. तर ते सगळं सरकारी काम होतं. आपल्या लोकांना असं म्हणजे आमच्या लोकांना असं लक्षात आलं की फार मोठ्या प्रमाणात या गोष्टी अजूनही आमच्या शैक्षणिक गोष्टीतून असू, आमच्या सांस्कृतिक, आमच्या सगळ्या जगण्यातून या पोचायच्या आहेत. आणि 2014 पासून त्यांनी आपल्यामधल्या काही अशा या कच्च्या लिंबूंना हाताशी धरून, जे ओबी नाव घेते मी, यांना हाताशी घेऊन आज आपल्याला दिसते आहे की मोठ्या प्रमाणात काय करतात आहे ते. आता जर मुस्लिम समाजाचं घेतलं तर बिल्किस बानो नावाची जी बाई, जिने लढा दिला त्या नरसंहाराच्या मुस्लिम याच्या बाबतीत, 15 ऑगस्टला ज्या दिवशी देशाचा अमृत महोत्सव साजरा करायचा आहे म्हणून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या ती ज्यांना आरोपी म्हणून तिने जाहीर केलं होतं किंवा त्यांना सजा झाली होती,
त्यांना या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ब्राह्मण आहे म्हणून सोडलं. म्हणजे किती मोठं आपला मनुस्मृती, म्हणजे एक शुद्ध वर्तनाचे लोक किंवा जे जातीनी धर्मानी जर न्याय दिला जात असेल तर तो कशातून दिला गेला पाहिजे? मनुस्मृतीच्या कायद्यात. तो या देशाच्या सर्वोच्च न्यायालय, या देशाच्या न्यायालयातून मान्य नव्हता बाबासाहेबांना, आणि म्हणून ते दुसऱ्या काही मांडल्या गेलं होतं. आज ते आपल्याला सरळ दिसते की ती बाई त्यावेळेस तिच्यासोबत तिस्ता सेटलवाड लढली, सगळ्यांना माहीत आहे ते आंदोलन. ती गुजरातमधून मुंबईला आली, मुंबईवरून ती जिंकली त्या सगळ्या तिच्या निकराच्या प्रयत्नामुळे. पण एवढ्या याच्यामुळे आपण किती निषेध केला. मी वर्धेला जेव्हा निषेध केला तर आमच्या कार्यकर्त्यापेक्षा जास्त पोलीसच होते. नोंद घेतल्या गेली की ये बिल्किस बानो का कार्यक्रम का करे. मुस्लिम किती आले? 2, एक तोंड झाकलेली बाई आणि एक हे. पण तरी असं मी म्हणीन की महिलांच्या लढाईमध्ये मनुस्मृतीच्या विरुद्ध लढाई चालू आहे. NRCचा मुद्दा होता, मुस्लिम महिला बाहेर आल्या. ही आशादायक घटना आहे. मी त्याच्याबद्दल काही हे नाही बोलणार. अर्थात त्याच्यानंतर त्यांनी जे सगळे आपण लढाई केल्यानंतर पुढचा प्रतिपक्ष आपले स्वतःचे काही दावे पेश करणार आहे. त्यांनी कोविड आणला, पण त्या बाया बाहेर आल्या, त्या लढल्या. त्यांनी दाखवून दिलं की आमचं नागरिकत्व नष्ट करणारा हा माणूस जर असेल, ही चांगली आपल्या देशातली एक संविधानाची लढाई होती असं मी समजते. त्यानंतर आपल्याला दिसेल की 3 कायदे शेतकऱ्यांच्या बद्दलही त्यांनी मनुस्मृतीचे सगळे नियम आणलेले आहेत. शेतकऱ्यांना आम्ही समजावून सांगत असताना आम्ही सगळ्या, आता मी संविधान जागृती अभियान चालवते. आज संध्याकाळी माझा कार्यक्रम आहे. आम्ही शनिवार रविवार किंवा मधात जात असतो गावागावात. शेतकऱ्यांना संविधान सांगायचं, हा असा कार्यक्रम हाताशी घेतला. हा काही कोणी NGOने दिलेला प्रोजेक्ट नाही आहे. आम्ही आमचे 4 लोक जातो. आम्ही आमचं लोकशाही अभियानचे असतील, कशाचे असतील, ते लोक येतात आणि शेतकऱ्यांना 3 कायदे काय आहे बा काहीच माहिती नाही आहे. या देशाचा मीडिया, या देशाचा TV, या देशाची प्रचार प्रसार यंत्रणा हे काहीही माहिती न होऊ देण्यासाठी, माहितीच नाही होऊ द्यायची, शिक्षणच नाही द्यायचं, हे मनुस्मृतीचं धोरण गावागावापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि म्हणून खूप वेगळ्या पद्धतीने मी भाषण द्यायला फारशी जात नाही अलीकडे, कारण मी खूप पहिले दलित पॅन्थरमध्ये मी जायची आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये मला एक विशेष आदर आहे. बनसोडेंनी जेव्हा मला फोन केला तेव्हा मला छान वाटलं, कारण एक मोठी परंपरा आहे याला लढाईची. आणि आम्ही त्यावेळेस वाचलेलं आहे कार्यकर्ता पुस्तक. त्याच्यानंतर त्यावेळेसची ती घोषणा नामांतर चळवळीची की घरी नाही पीठ, आणि म्हणते हां, ते सगळं दुःख वाटायचं तेव्हा आम्ही लहान होतो. आज वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे, आज त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. पण कुटुंब कसं वाताहत झालं, आपला समाज काही कार्यकर्त्यांना काही मानधन देऊन काही उभा करतो, काही रचनात्मक कार्य वगैरे, आपले आपले श्रीमंत होऊन जातात. आपल्या संस्था, आपल्या शैक्षणिक संस्था वगैरे वगैरे काढून वर्ध्यालाही मोठे दलित पॅन्थरचे एक मोठे हे आहे, त्यांची एक आंबेडकरी इन्स्टिट्यूट आहे. आता त्यांना आंबेडकरी म्हणण्यात मला लाज वाटते. तर ते असो. तर या परिस्थितीमध्ये आता अलीकडे मुस्लिमांचं मी म्हटलं, त्यानंतर नवीनच ब्राह्मणांना त्यांनी सोडलाय असं वाटते का तुम्हाला? नाही. जे जे मनुस्मृतीच्या विरोधात आले त्याच्यामध्ये तो भट म्हणून, तो गुजरातचा हे आहे आपला, हा संजीव भट, साक्षी मलिक दिल्लीची. आता त्या पोरीने, मला त्या पोरीचं कौतुक याच्यासाठी वाटते की आम्ही स्त्रिया आमच्या शारीरिक अत्याचाराबद्दल जाहीर बोलत नाही कधीच. ती पोरगी बोलली आणि आता काल परवा तिने सांगितलं की ब्रिजभूषणचाच जवळचा माणूस जर यांनी अध्यक्ष केलाय तर मी माझे शूज इथे ठेवते, मी संन्यास घेते. ही एक अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही हॉकीच्या आपल्या कुस्तीच्या याच्यामध्ये पुढे गेलेलो आणि त्या पोरींनी दाखवून दिलं. अर्थात हारायला नाही पाहिजे, लढाई पुढे न्यायलाच पाहिजे.
ही लढाई तिने त्या पद्धतीने पुढे नेलेली आहे, त्या पद्धतीने आपण तिला अजून जोर देण्याचं काम करायची गरज आहे. आदिवासी आमच्या द्रौपदी मुर्मू वर जाऊन बसल्या आहेत. आता नवीनच एक असतं प्रचार आमच्या लोकांच्याच तोंडून येतो, जो करायला नाही पाहिजे, की नाही त्यांनी दलितांना रिप्रेझेंटेशन दिलं, त्यांनी आदिवासींना रिप्रेझेंटेशन दिलं. आता दलितांना राष्ट्रपती बनवलं, दलिताला म्हणजे रिप्रेझेंटेशन दिलं होतं का? द्रौपदी मुर्मूला रिप्रेझेंटेशन दिलं आहे का? मणिपूरच्या ज्या स्त्रिया, जे सगळं गलिच्छ सगळं झालेलं आहे, लाजिरवाणं झालेलं आहे, देशाच्या तोंडाला म्हणजे काळं फासलं आहे यांनी, संविधान सगळं खड्ड्यात घातलेलं आहे, त्यावेळेस द्रौपदी मुर्मू बाई गुपचूप बसल्या होत्या. त्या कशाच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या बाई आहेत? हा एक प्रश्न आपल्याला विचारावाच लागेल. त्यांनी नंतर ते हे आणले, ते आपलं संसदेमध्ये ते पूर्ण आणले, ते लोटांगण घातलं, साधू आणले, पूर्ण ब्राह्मणी पद्धतीने त्यांनी संसदेचं सगळं काही केलं. नवीन संसद त्यांना ते नव्हती, आता ते आपलं लिमिटेशन वाढवणार आहेत ते. त्यावेळेस ही बाई विधवा आहे म्हणून या बाईला साधं निमंत्रण नव्हतं. सगळी मनुस्मृती त्यांनी पाळणं सुरू केलेलं आहे. आणि म्हणून कधी आम्हाला मनुस्मृती आम्हाला संविधान सांगायला बाहेर पडायचं आहे, ठरवावं लागेल. आता सामान्य लोकांपर्यंत जावं लागणार आहे. लोक आपापल्या परीने लढून राहिलेले आहे, लोक आपापल्या परीने बाहेर येऊन राहिलेले आहे. ठीक आहे, आपल्यावर एखाद्यावर अन्याय झाला म्हणजेच बाहेर यायचं आहे का? त्यांना तसे इश्यू करणं आवडते, त्यांना बरोबर जमते ते, आणि त्यांच्या इश्यूवर आम्ही लढायचं आहे का? त्यांचे जेव्हा आम्ही मुद्दे पाहिले, आम्ही आता बसतो की 2024ची लढाई जी आहे त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? तर भाषणं दिले पाहिजे का? तर नाही. आमचे तरुण पोरं आहेत, ते आमचे येत नाही आमच्यासोबत, ते करिअरसाठी चाललेले आहेत. ते करिअरसाठी चाललेले आहेत. तर आपल्या देशामध्ये 6 लाख कंपन्या बंद झाल्या, खाजगीकरण करून राहिले. ते कंपन्या कोणाच्या हातात देऊन राहिलेल्या आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एक विमानतळ होतं एका व्यक्तीजवळ, आता 7 विमानतळ त्याचेच आहे. लगेच ते ईडी लावतात, लगेच ईडी लावली की तो त्या पक्षात जातो, तो स्वच्छ होतो. सगळं काही त्यांचं पद्धतशीर, आणि त्यांना हिम्मत आहे. आता काल परवा तुमच्या नागपूरच्या एका मंत्र्यांना 5 वर्षाची शिक्षा झाली है ना, आणि मग 5 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर ते ठरलं होतं, माहित होतं ते, की टरबुजे महाराज हे सगळं करणार आहेत. हे सगळं त्यांचं प्लॅनिंग त्यांनी आधी केलेलं आहे. आता माहित नाही, काही आमचे मित्रमैत्रिणी असे म्हणतात की 2024चं इलेक्शनच ते होऊ देणार आहे की नाही. संविधानाचाच वापर करून संविधान गुंडाळून टाकायचं कर्तृत्व, त्याची जी कला आहे ती महाभयंकर आहे, कल्पना नाही करू शकत आहे. म्हणजे उद्या काय होईल? 143 खासदारांना त्यांनी प्रश्न विचारला. प्रश्न विचारणं हे कधीही वैदिक धर्माच्या लोकांना मान्य नव्हतं, आणि म्हणून बुद्धांनी पहिल्यापासून याच्या विरुद्ध लढा दिलेला आहे. ती परंपरा आहे आपली, आणि यामध्ये आता सगळं खुलं खुलं समोर येऊन राहिलं. जे सगळे एका काळात एक वेगळं वातावरण होतं. मराठा सेवा संघाचे आम्ही जायचो, माळी समाजाचे हे छगन भुजबळ बिजबळ, नंतर आम्ही त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला. आता तर त्यांनी कहरच करून टाकला. हे सगळे आता खरे समोर येऊन राहिलेले आहे. 2024ची लढाई मला माहिती आहे आपण जिंकणार नाही आहे, स्पष्ट बोलते मी, काही एवढं नाटक करण्यात अर्थ नाही आहे. हे सगळे आहे याच्यामध्ये 3 काळे कानून आहे, याच्यामध्ये NRC आहे, याच्यामध्ये बिल्किस बानो आहे, याच्यामध्ये मणिपूरचं आहे सगळं, याच्यामध्ये आदिवासी समाजाचे लोक आहे, याच्यामध्ये प्रदीप मिश्रा सारखा माणूस अमरावतीला येऊन 14 लाख लोक, ती नवनीत राणा नावाची बाई राष्ट्रवादीतून निवडून आलेली, ती भांडे घासते, ते 14 लाख लोक येतात, आणि तो आपल्या पूर्ण याच्यामध्ये सांगते की आता आम्ही मनुस्मृती आणणार आहे, संविधान आम्हाला नष्ट करायचं. आपण काहीच करू शकत नाहीये. आपण काय करायचं आहे? आपल्याला याचं प्लॅनिंग करावं लागणार आहे. आता आपण लढणार आहोत, बस फक्त लढणार, आपण जिंकणार नाही आहे. कारण आपल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपले लोक काय झालेले आहे? शांत झालेले आहे. आपल्या नोकऱ्या, आपल्या
जगण्याच्या सगळ्या समस्या, आपली भीती, असीम सरोदे यांनी आपलं हे काढलं, काय नाव आहे त्याचं, निर्भय बना. भीतीत आहो आपण. संविधानाने आपल्या हातात खूप मोठी एक ताकद दिली आहे की भीती सोडा, पण आमची भीती कायम आहे, ही वास्तविकता आम्हाला विसरता येणार. आणि म्हणून हा पॅन्थरने घेतलेला विषय मनुस्मृती मुक्त भारत, त्यांच्यासमोर इतिहास नाही येत आहे पूर्ण, त्यांच्यासमोर काही माहिती नाही आहे. ते अशा जे आपले लोकशिक्षणाचे कार्यक्रम आहे. तुम्हाला सांगते, आता मी 8 दिवसाआधी म्हणजे 20 तारखेला गाडगे महाराजांचा कार्यक्रम घेतला. मी एका कॉलेजची प्रिन्सिपल आहे, माझी आत्ताच बदली झाली तिथे. त्या पोराने म्हटलं मला, हे सत्य साईबाबा आहे का म्हणे. गाडगे महाराज पण नाही, आमच्या शिक्षणातूनही काढले गेलेले आहे. ते म्हणतील ते होणार आहे. आता CBSEच्या याच्यात एक पोस्ट फिरत आहे की ग्रेट पीपल मधून बाबासाहेब आंबेडकरांना काढून टाकलेला आहे. आता CBSE मध्ये बाबासाहेब आंबेडकर कसे ठेवणार आहेत? ते खाजगी क्षेत्रात बाबासाहेब आंबेडकर कसे येऊ देणार आहेत? दर शुक्रवारी सरस्वतीची पूजा केली गेली पाहिजे, हे फरमान काढलं गेलं गुजरातमध्ये. माझं स्वतःचं पुस्तक आहे, विद्येची स्फूर्ती नाही का सरस्वती की सावित्री. सगळं खोटं, सगळं देवाधर्माचं सगळं हे येणार आहे. किती भयानक स्थिती आहे. आणि म्हणून संविधानामध्ये काय आहे, संविधानाचं कसं असलं पाहिजे. अनेक लोक लढून राहिले, पण त्यांनी जज लोयासारखे लोक मारून टाकले. तुमच्या नागपुरातच येऊ, काल एक जण मला म्हणाले की मी त्याच्यामध्ये होतो, मी लिहिलं त्याच्यामध्ये. हे जे 3-4 लेख आलेले आहेत, अर्थात ते निरंजन टकलेचं पुस्तक मी विकत घेतलं, पूर्ण वाचायचं आहे माझं. पण अमित शहाच्या विरुद्ध बोलता नाही येत. आता येताना मी एक व्हिडिओ ऐकत होती आपल्या यांचा, आपले NDTVचे ते कोण ज्यांनी सोडून दिलं, रवीश कुमार. त्यांनी सांगितलं की या अमित शहाने सांगितलं म्हणजे संसदेत की या देशामध्ये आतंकवादाची व्याख्या केली गेलेली नाही. हम पहली बार आतंकवाद की व्याख्या करने जा रहे हैं. जर आतंकवादची व्याख्या केली गेली नाही आहे, आतापर्यंत मुस्लिम आतंकवादी हे जाहीर केलं गेलं होतं, आणि मग अर्बन नक्सलाइट म्हणून या सगळ्यांना, लेखक साहित्यकार यांना सगळ्यांना पकडलं गेलं, आणि आता परत हे आतंकवादाची व्याख्या करून राहिलेले आहे. म्हणजे जेलमध्ये जाणं हे आता तय आहे. मी नोकरी करते, माझ्यासारखे अनेक लोक आहेत की जे लिखाण करतात, बोलतात, त्या सगळ्यांनी तयारी ठेवावी लागणार आहे. त्यांनी असंही म्हटलं कि देश का हित ये सबसे पहले हित है, देश के लिए हम अपना जी जान देंगे वगैरे वगैरे. आणि त्यांनी सांगितलं की सरकारवर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. म्हणजे पहा बरं किती सुंदर विधान आहेत त्यांचे. हे तुम्ही व्हिडिओ ऐकू शकता रवीश कुमारचा. आणि मग तो म्हणाला की हम आतंकवाद की व्याख्या फिर से करने वाले हैं. आणि म्हणून पटापट 3-3 वर्षासाठी, 5-5 वर्षासाठी लोकांना पकडणार आहेत. जे बोलणारे आहेत, जे बाहेर येऊन रस्त्यावर आंदोलन करणारे आहेत. मग कसे लोक निर्भय राहते. बट राजकारणी लोकांची आपण अपेक्षा नाही करू, पण जे लोक आपल्यासारखे आहेत, बोलणारे आहेत, पॅन्थर्स आहेत, पॅन्थर्सचा तो वाघ पाहिला की मला प्रेरणा मिळते, मला खूप छान वाटते. तो सगळा इतिहास, ते सगळं ब्लॅक लिटरेचरच्या पासूनचं सगळं आमच्या जुन्या कार्यकर्त्यांना आम्ही विचारत होतो आमच्या आधीच्या सगळ्या लढण्यामध्ये. आज आपल्या देशाची भयंकर स्थिती आहे. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, भगिनी कमी आहेत, आम्ही उद्या मोठा कार्यक्रम घेणार आहोत. सगळीकडे आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आमची महिलांची एक वेगळी फळी तयार केलेली आहे आम्ही की 2024ची लढाई म्हणून, काही म्हणा त्याला, भारत जोडो म्हणा, निर्भय बना म्हणा, 2024 का विमर्श म्हणा. त्याच्यामध्ये महिलांची एक वेगळी फळी केली आहे आम्ही, ज्याच्यामध्ये तुमच्या कालच नागपुरात पण मी एक मीटिंग घेतली. त्यामध्ये असं ठरलं आहे की महिलांनी आपल्या आपल्या परीने लढायचं. तो 25 डिसेंबर हा दिवस महत्त्वाचा आहे. मनुस्मृती दहन आहे हा.
आजही आपल्याला उद्या मनुस्मृती जाळायची आहे. आम्ही एका खेड्यात जाणार आहोत. आम्ही सगळ्यांना सांगितलं आहे की हे कार्यक्रम घ्या, घाबरू नका, केस लागतील, पकडतील, काय करतील ते करतील. आणि हेही अपेक्षा करू नका, दुसरं त्याच्यासोबत सांगते की धमक्याचा पोरगा निवडून येईन तर मी त्यालाच कशाला लढू त्याच्यासाठी. तो जाऊ खड्ड्यात, कोणी उभा राहिला तरी भाजप हारायचा आहे, RSS पाडायचा आहे. हे आपल्याला करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये संविधान आपल्याला जिवंत ठेवायचं आहे. त्यामध्ये धमक्याचा मुलगा, याची बायकोन, त्याचा पोरगा येणार आहे बा म्हणून मी त्याच्याकडे जाणार नाही, हे जर आपण आजही करत राहिलो, हे खूप करत आहे नागपूरचे लोक. वाड्यातून पैसे येतात म्हणे. काल खूप जणांनी खूप वेगवेगळ्या गोष्टीचे वर्तमानपत्रात नाही आहेत, मला काही माहीत नव्हतं. तुमचे मोठे बसले आहेत तिथे, त्यांचे स्कूटर बिना याची ब्रेकची वगैरे वगैरे त्याच्या व्हिडिओ पसरतात. RSSचा माणूस आहे तो पक्का. तो मोदी जाऊन त्याला आणणार आहे, तो खूप चांगला आहे वगैरे. मी नाव नाही घेत, माहित आहे तुम्हाला कोण आहे. हे सगळं पैशानी होणार आहे, हे वेगळं, पण भीतीने सगळ्यात जास्त होणार. आणि म्हणून मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आपण मोहल्ल्यात घ्या, सगळीकडे घ्या. आज पॅन्थरनी घेतला, असे हजारो पॅन्थर आपल्यामध्ये आहेत, ते आपण जिवंत करूया. ते जरी शांत झालेले असले तरी हा लढा, स्वातंत्र्याचा लढा होता तेव्हा लोक जसं भूमिगत गेले होते किंवा जेलात गेले होते, ते तसंच होणार आहे. तुम्ही बघून घ्या, या वेळेस आता या 2 वर्षामध्ये हे सगळं आमच्या समोर तरी आहे. हे लोक नाही उठणार आहेत. जे लोकांच्यासाठी आपण लढत आहोत ते लोक उठणार नाही आहेत. पुष्कळ जण म्हणतात 2027 पर्यंत मोदी राहणार आहे, लोक 2026 पर्यंत पण उठणार नाही. ज्या लोकांच्यासाठी, दलित असो, आदिवासी असो, मुस्लिम असो, आणि आपल्यामध्ये अजून हे जे वोटचं डिवाइड करण्याचं जे तंत्र आहे ते त्यांना चांगलं माहिती आहे. आणि त्यांनी खेळ खेळलेले आहेत. UP मधला अभ्यास केला तर तो वेगळाच अभ्यास असतो योगी महाराजाचा. मी पूर्ण भारतात फिरत असते, अर्थात भाषण देत नाही. त्यावेळेस दिसते आम्हाला की बिहारचं वेगळं राजकारण आहे. मी एका ग्रुपवर आहे प्रोसेस नावाच्या, ते पोरं पोरी अभ्यास करत आहेत, तरुण मुलं आहेत, ते मुस्लिम आहेत, दलित आहेत, आदिवासी आहेत, OBC आहेत. ते अभ्यास करत आहे की इथे लाभार्थ्यांची एक वेगळी जमात उभी केली गेली आहे. तुझ्या समोर टाकला तुकडा, शेतकरी असेल तर 2000 शेतकरी सन्मान योजना, मंत्री असेल तर एखादा तुमच्यासारख्याला पेट्रोल पंप वगैरे वगैरे, सगळे लाभार्थीची एक जमात तयार झाली. त्याचा वेगळाच अभ्यास करावा लागतो. तुला भाकरी पाहिजे की स्वाभिमान पाहिजे, तर आम्ही भाकरीसाठी चाललेलो आहोत. ही जी आमची गुलामीची परंपरा आहे ती मनुस्मृतीची परंपरा आहे. आणि ती अजूनही शिक्षण घेऊन, वारे कारा फिरवून, सगळं बदलून अजून गेलेली नाही आहे. ही आपली स्थिती आहे. आणि म्हणून खूप काम करायची गरज आहे. पॅन्थरचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी या मनुस्मृतीचा कार्यक्रम घेतला आहे. आणि अजून मला असं वाटते की पर्यायी व्यवस्था म्हणून आम्हाला मनुस्मृती परत काय होती आणि काय नाही पाहिजे यासाठी मनुस्मृती जाळावी लागणार आहे. एवढं बोलते आणि थांबते. धन्यवाद. यानंतर ॲडव्होकेट शिंबरकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या वक्तव्याला सुरुवात करावी. शिंबरकर सर. त्यांनी क्रांती आणि प्रतिक्रांतीचा सिद्धांत मांडून ठेवला आहे. आपण क्रांतीचे वारस आहोत, आपण बुद्धाचे, बाबासाहेबांचे, फुल्याचे वारस आहोत. परंतु बाबासाहेबांनी हेही सांगितलं की क्रांतीपेक्षा प्रतिक्रांती करणारे लोक हे जास्त सधन सबळ असतात. त्यांच्याकडे जास्त साधनं संसाधनं असतात आणि ते आपल्यापेक्षा तीव्र गतीने विचार करतात. आणि म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांती हे चक्र सतत सुरू आहे. परंतु बाबासाहेब म्हणतात हे चक्र आपण थांबवलं पाहिजे, आपण प्रतिक्रांतीवाद्यांना थांबवलं पाहिजे.
संविधान पूर्वीचा काळ कसा होता हे आपल्याला माहित आहे. संविधान निर्मितीचा काळ हाही आपण अनुभवला. कारण संविधानाच्या विचाराचा विकास आणि ती प्रक्रिया जेव्हा सुरू होती तो काळ वसाहती काळ होता. आणि प्रतिक्रांतीला छेद देणारी राजकीय सत्ता ह्या देशामध्ये वर्चस्वामध्ये होती. आणि म्हणून बाबासाहेबांनाही काम करायला वाव मिळाला, फुल्यांनाही काम करायला वाव मिळाला. आणि म्हणून आपण जे संविधान स्वीकारलं, हे संविधान बाबासाहेबांनी प्रमुख भूमिका त्याच्यामध्ये निभावून जे संविधानाचं लेखन केलं आणि संविधानाच्या अनेक तरतुदी ज्या बाबासाहेबांच्या तत्वज्ञानामधून आल्या असं आपण हमखास म्हणू शकतो. बाबासाहेबांना हे संविधान म्हणजे भारताला मनुस्मृतीमुक्त करणारं संविधान असंच अभिप्रेत होतं. आणि एक लक्षात येईल तुमच्या की संविधान बनण्याची प्रक्रिया जेव्हा सुरू झाली तेव्हाही संविधानाला विरोध करणारे लोक होते. आज जे सत्तेमध्ये आहेत त्यांचा प्रमुख विरोध होता. ह्या देशामधल्या कम्युनिस्टांचाही संविधानाला विरोध होता. ह्या देशामधल्या समाजवाद्यांचाही संविधानाला विरोध होता. कारण प्रत्येक माणूस वेगळा विचार करत होता आणि बाबासाहेब फक्त लोकशाहीच्या राष्ट्राचा विचार करत होते. बाबासाहेबांना इथला तळागाळातला माणूस तो स्वतंत्र भारताच्या मुख्य सामाजिक प्रवाहामध्ये, मुख्य आर्थिक प्रवाहामध्ये आणि मुख्य राजकीय प्रवाहामध्ये कसा स्थापित करता येईल ताबडतोब. बाबासाहेब म्हणतात आम्ही शेकडो वर्ष गुलामी अनुभवली, आता शेकडो वर्ष वाट नाही पाहणार याच्यासाठी, अधिकारांसाठी. आम्हाला हे ताबडतोब करायचं आहे, लवकरात लवकर करायचं आहे. आणि त्यासाठी म्हणून संविधानाच्या तरतुदी पाहिजे, संविधान पाहिजे. संविधान आणि संविधानावर चर्चा करताना आपल्या सर्वांना माहित आहे बाबासाहेबांचं संविधान जर चांगल्या लोकांच्या हातात आले तर चांगलं होईल, वाईट असलं तरी चांगलं होईल. आणि चांगलं असेल आणि वाईट लोकांच्या हातात गेलं तरी ते वाईट होईल. ह्या सर्व गोष्टी आहेतच. परंतु प्रश्न असा आहे, आज संविधान मुक्त भारत म्हणजे संविधान भारत असं म्हणण्याची आपल्यावर वेळ काय यावी. ह्या 10 वर्षाच्या अगोदर आपण एवढा गंभीर विचार संविधानाच्या बद्दल करत नव्हतो, मनुस्मृती वाचत होतो. आणि मी तर असं म्हणतो की आजच्या काळामध्ये आंबेडकरवाद्यांनी मनुस्मृती, जेवढ्या आंबेडकरवाद्यांनी वाचली आहे, जे मनुस्मृतीचे मालक आहेत ना, जे मनुस्मृतीवर अधिकार सांगतात, त्यांनी वाचली नाही, पाहिलीही नाही आहे. इतक्यादा आपण मनुस्मृतीचं वाचन केलेलं आहे, त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आणि म्हणून मनुस्मृती म्हणजे ऍक्च्युअल काय आहे, वास्तविक काय आहे हे आपल्याला माहित आहे. मनुस्मृतीचं विष किती आहे हे आपल्याला माहित आहे. आणि समाजाच्या नसानसामध्ये जे भिनलेलं आहे, ह्या मनुस्मृतीच्या विषयात जे समाजाच्या नसानसामध्ये भिनलेलं आहे, त्याच्यावरचा अँटीडोट म्हणजे संविधान आहे. त्या मनुस्मृतीच्या विषयावरचा उतारा संविधान आहे. आणि हा उतारा म्हणून बाबासाहेबांना ते अभिप्रेत होतं. विहीन केलं, अधिकार विहीन केलं. त्या सर्व बाबी त्यांना पुनर्स्थापित करण्यासाठी म्हणून बाबासाहेबांनी संविधानामध्ये नमूद केलेले आहेत. ज्या लोकांना मनुस्मृतीने अस्तित्वहीन करून टाकलं होतं, देशाचे नागरिकच नाही, नागरिकत्वाचा अधिकारच नाही म्हणजे अस्तित्वच नाही. संविधानाने वी द पीपल म्हणत आणि ऑल सिटीजन्स आर इक्वल म्हणत आपल्याला अगोदर संविधानात देशामध्ये नागरिकत्वाचा अधिकार दिला. हा तुमचा पहिला अधिकार आहे, ज्याच्यामुळे आपण नागरिक म्हणून आपल्या अधिकाराशी भांडण्याची ताकद ठेवतो. हे पोटेन्शियल तुमच्यामध्ये संविधान निर्माण करते. मनुस्मृतीने बोलण्याचा अधिकार दिला नाही, पाहण्याचा अधिकार दिला नाही, रस्त्यावर चालण्याचा अधिकार दिला नाही, तुम्हाला अभिव्यक्त होण्याचा अधिकार दिला नाही. हे सर्वच अधिकार संविधानाने दिलेले आहेत तुम्हाला, ह्या देशातल्या सर्वच लोकांना. आणि विशेषतः जेव्हा आपण मनुस्मृती म्हणतो, एका गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख करायला पाहिजे. मनुस्मृती आपण जर वाचली
तर तिथं कुठंही अस्पृश्य शब्द नाही दिसत. तिथे शब्द कोणता दिसतो? शूद्र हा शब्द दिसतो. आणि फुले आपल्या लिखाणामध्ये, बोलण्यामध्ये, तत्वज्ञानामध्ये शूद्रातिशूद्र शब्द वापरतात. म्हणजे शूद्र जो आजचा ओबीसी आहे, तेली, माळी, कुणबी, सुतार, सोनार, लोहार, जे काही असतील हे सर्व अलुतेदार. आपण बलुतेदार आणि हे सर्व अलुतेदार. हे सर्व अलुतेदार ज्यांना मनुस्मृतीने सर्व अधिकार नाकारले तेच आज मनुस्मृती डोक्यावर घेऊन मिरवतात. हा प्रतिक्रांतीचा मोठा भाग आहे, लक्षात ठेवा. मनुस्मृतीची पालखी यांच्या खांद्यावर आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांचा आणि आपला लढा आणखी जास्त कॉम्प्लिकेटेड होतो. आज त्या काळामध्ये देशाच्या सत्तेमध्ये काही सकारात्मक गोष्टी झाल्या. बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, संस्थानिकांचे प्रिव्ही पर्स, त्यांचे तनखे होते, हे रद्द करण्यात आले आणि ह्या देशात एक वेगळा आर्थिक विकास आणि आर्थिक बदल करण्याचा प्रयत्न झाला. मनुस्मृतीने जी आर्थिक तुमच्यावरती गुलामी लादली होती, स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये ह्या देशाला आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न केला गेला त्या सत्ताधाऱ्यांच्या हातून, हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. परंतु आर्थिक विकासाला गतिमान करणारे लोक आणि त्यांच्याच सोबत असलेले आर्थिक विकासाची गती अवरुद्ध करणारे लोक यांच्यामधलं अंतर्द्वंद्वच आपण समजून घ्यायला पाहिजे. कारण तुमची जी आर्थिक गोची झाली, आर्थिक कोंडी झाली होती, स्वातंत्र्यानंतर संविधानिक अधिकारामुळे आणि संविधानिक तरतुदींच्या आधारावर जो आर्थिक विकास, जी आर्थिक, आपण त्याला क्रांती नाही म्हणू, काही हरकत नाही आहे, परंतु आर्थिक बदल, स्पष्ट असा आर्थिक बदल करण्याचा जो प्रयत्न झाला आणि त्याची फळं तुम्ही चाखली ना, आपल्या पिढीनं चाखली. आपल्या 2-3 पिढ्या ती फळं जी आहे त्या 2 पिढ्या चाकत आहेत ती फळं. आर्थिक विकासाचा हा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. संविधान काय म्हणते? सर्वांना सारखे अधिकार पाहिजे. आर्थिक सत्ता, आर्थिक विकास. बाबासाहेबांनी आर्थिक विकास आणि आर्थिक जातीचं अर्थशास्त्र मांडताना, अस्पृश्यतेचं अर्थशास्त्र मांडताना फक्त नोकऱ्या पब्लिक सेक्टर मधल्या किंवा इतर असा विचार नाही मांडला. बाबासाहेब काय म्हणतात? ह्या देशाच्या नॅशनल, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आमचा वाटा. संविधान तुम्हाला देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तुमचा वाटा किती आहे हे सांगते आणि तो तुमच्यापर्यंत आला पाहिजे हे सांगते. हा आर्थिक बदल आहे. संविधानाला हा आर्थिक बदल अभिप्रेत आहे जो मनुस्मृतीने कधीच दिला नव्हता, नाकारला होता. हे बदल आहे. आपण जे अभिव्यक्त होतो, आज मी जे बोलतो, मॅडम ज्या बोलल्या, सर जे बोलतील, तुम्ही जे ऐकता, तुम्ही जे बोलता, मनुस्मृतीनं नाकारलेला अधिकार आहे. प्रश्न करणारे लोक नको आहेत. धर्मावर, धर्मव्यवस्थेवर, तुमच्या गुलामीवर, तुमच्या लाचारीवर तुम्ही प्रश्न विचारता कामा नये. बाबासाहेब म्हणतात, संसदीय लोकशाहीशिवाय ह्या देशामध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वांगीण समता प्राप्त होऊच शकत नाही, स्थापित करूच शकत नाही. बंधुत्वाची भावना तुम्ही निर्माण करूच शकत नाही. बाबासाहेब त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणतात की जर बंधुत्वाची भावना नसेल तर स्वातंत्र्य आणि समता ह्याही निरर्थक होतील. मनुस्मृतीनं कुठं बंधुत्वाची भावना ठेवली? मनुस्मृतीनं समाजाला तर अगदी एकमेकाच्या विरोधी विभागून टाकला. एकमेकाचे शत्रू आहोत आपण. आपण म्हणजे ह्या देशामध्ये जी जातीची उतरंड आहे मनुस्मृतीनं निर्माण केलेली, ह्या जातीच्या उतरंडीमध्ये खाली खाली जाणारा माणूस हा वरच्याचा द्वेष नाही करत कधी. तो तर पूर्ण भीतीमध्ये, त्याच्या भीतीमध्ये, दडपणामध्ये असतो. हा वरचा माणूस खालच्याचा द्वेष करतो आणि जाती व्यवस्थेचा तो लाभार्थी असल्यामुळे त्याला हा द्वेष म्हणजे त्याचा लाभ वाटतो. ह्या द्वेषापासून तो मुक्त होऊ इच्छितच नाही आणि आपण त्याच्याकडे विनवण्या करत राहतो की आम्हालाही माणूस म्हणा, आम्हालाही माणूस म्हणा. आणि संविधान तुम्हाला तो अधिकार देते की हो तुम्ही त्याच्यासारखेच, त्याच्या एवढेच आहा म्हणून. जे मनुस्मृती आणि संविधान ह्या 2 परस्पर विरोधी बाबी आहेत.
मनुस्मृतीने तुमच्या डोक्यातल्या मेंदूवर पूर्ण नियंत्रण केलेलं आहे आणि संविधानाने तुम्हाला मुक्त केलेलं आहे. संविधानाचा जर अधिकार नसता, आर्टिकल 19 मध्ये राईट टू एक्सप्रेशन, राईट टू थिंक, राईट टू फॉर्म असोसिएशन्स, टू असेंबल पीसफुली विदाऊट आर्म्स, जे आपण आता इथं असेंबल झालो, हे काही अधिकार होते का? बाबासाहेब तर तुटलेले लोक म्हणतात, एका गावामध्ये 2 अस्पृश्य, एका गावामध्ये 4 अस्पृश्य, एका गावामध्ये 10 अस्पृश्य. हे तुटलेले लोक आहेत, यांच्यामध्ये संवाद नाही आहे, इंटरॅक्शन नाही आहे. दुःख सर्वांची एक आहेत, परवड सर्वांची एक आहे, अत्याचाराची बळी सर्व एक आहेत. सर्व रडतात त्या अत्याचारापासून. मनामध्ये रडण्याची अभिव्यक्ती नाही तुमच्याजवळ मनुस्मृतीमध्ये. तुम्ही रडू नाही शकत, कारण तुम्हाला ते तुमचं प्रारब्ध म्हणून, भाग्य म्हणून स्वीकार करायला लावलं होतं. तुम्ही रडूही नाही शकत. लोक म्हणतात ना, रडण्याने मन हलकं होते. हे इतक्या शेकडो वर्षाचं हे भारी मन घेऊन हे अस्पृश्य बसलेले, आणि मग संविधानाने ही कोंडी फोडली आणि वाट मोकळी करून दिली. आपण रडू लागलो ना. रडणं हे जिवंत मनाचं लक्षण आहे, माणसाचं संवेदनशीलतेचं लक्षण आहे. मनुस्मृतीने तर तोही अधिकार हिरावला होता. आणि मग संविधानाने अधिकार दिल्याबरोबर आपण कविता करू लागलो, स्वकथन लिहू लागलो, कथा लिहू लागलो, अभिव्यक्त होऊ लागलो. मला सांगा, त्या 14 वर्षाच्या पोरीनं फक्त 3च वर्ष शिक्षण घेतलेली पोरगी, ती मुक्ता साळवे, त्या वेताळपेठेतल्या फुल्यांच्या शाळेमध्ये, तिनं तो लिहिलेला निबंध, त्या निबंधाची भाषा, त्या भाषेची तीव्रता, ती म्हणते मला हे बोलताना, ती म्हणते भाषण, त्या निबंध वाचताना, मला हे बोलताना माझं मन भरून येते, गहिवरून येते. हा जो गहिवर आहे, हा गहिवर आहे तर मनुस्मृतीने तुम्हाला दिलाच नव्हता, हिरावून घेतला होता. संविधानानं तो दिला. तुमच्या माणूसपणाची सर्व लक्षणं संविधानानं आपल्याला बहाल केली आहेत. पहा, मनुस्मृतीने तुम्हाला पशु बनवून टाकलं होतं. आपण आज निवडणुका येतील, आता प्रचार सभा सुरू झाल्या, अप्रत्यक्ष प्रत्यक्ष. आपल्यामधले काही उपटसुंबा आहेत, आपल्याला सर्व ते माहीत आहे, त्याचे आपण उजळणी करणार नाही. परंतु राजकीय अधिकार, बाबासाहेब काय म्हणतात, मनुस्मृतीने तुमचं जे स्वातंत्र्य नाकारलं होतं, हे स्वातंत्र्य तुम्हाला संविधानानं दिलं, परंतु तुम्ही टिकवणार कसे? प्रश्न असा आहे, टिकवणार कसे? तर बाबासाहेब म्हणतात, सिक्रेट ऑफ फ्रीडम इज करेज, अँड करेज इज बॉर्न इन कॉम्बिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इन अ पार्टी, इन अ ऑर्गनायझेशन. संविधानानं तुम्हाला आर्टिकल 19 मध्ये अधिकार दिला आहे एकत्र होण्याचा, एकजूट होण्याचा, एकजीव होण्याचा. इतरांचे पक्ष पक्ष असतील, परंतु आपला पक्ष हा लोकांच्या एकजीव झालेल्या लोकांचा पक्ष असला पाहिजे, संघटन असलं पाहिजे. बाबासाहेबांच्या काळामध्ये एकजीव होते लोक, म्हणून बाबासाहेब तिकडे गेले लंडनला, राऊंड टेबल कॉन्फरन्सला. नाशिकचं आंदोलन थांबलं नाही कधीच, कारण ते एकजीव झालेले होते. हे एकजीव होण्याचं तंत्र, एकजीव होण्याचा अधिकार, एकजीव होण्याची प्रक्रिया संविधानाने आपल्याला दिलेली आहे. हे स्वातंत्र्य आहे आपलं. मग हे स्वातंत्र्य जर पाहिजे असेल तर तुम्ही जोपर्यंत एकत्र येत नाही एका विचारानं, तोपर्यंत तुमच्यामध्ये धाडस, धडाडी, हिम्मत, धैर्य निर्माण होत नाही. आणि ज्यांच्यामध्ये हे धाडस, धडाडी, धैर्य नसते, त्यांना स्वातंत्र्य कधी दिल्या जात नाही, त्यांना गुलाम बनवले जाते. हे संविधानाने हे दिलेलं आहे. आणि म्हणून 2014 पर्यंत काय संविधान खूप चांगल्या प्रकारे राबवलं गेलं असंही नाही आहे, परंतु आम्ही बेसावध होतो, आम्ही लक्ष दिलं नाही. संविधानाने शिक्षणाचा अधिकार दिला, तर इथलं प्रशासन, शासन, न्याय व्यवस्था ह्या कशा बेमालूमपणे संविधानाच्या विरोधी काम करत होते आपल्याला समजलं नाही. इथली न्याय व्यवस्था ही संविधानाच्या विरोधी काम करत होती. मध्ये कुणी 1-2 माणूस असा येतो की ज्याच्यामुळे आपल्या आशा पल्लवित होतात, परंतु एक माणूस म्हणजे अपवाद आहे, तो त्याला नियम नाही म्हणता येत. त्याच्यामुळे काही एकट्या माणसाच्या प्रयत्नामुळे संविधान वाचत नाही. म्हणून एखादा माणूस असा येतो, परंतु ह्या देशातला प्रशासन
जे संविधानाची शपथ घेऊन त्या पदावर येतात, मोठे प्रशासकीय अधिकारी, मग तो राष्ट्रपती असो, तो मुख्यमंत्री असो, तो राज्यपाल असो, तो कमिशनर असो, तो कलेक्टर असो, शपथ कशाची घेतात? संविधानाची. राष्ट्रपती असेल तर त्याला शपथ मुख्य न्यायाधीश कुणाची देतात? संविधानाची. मग हे लोक संविधानाची शपथ घेऊन आले, इतके वर्ष सत्तेमध्ये बसले. संविधानाच्या शपथेचा अर्थ काय होतो? संविधानाच्या शपथेचा अर्थ असा होतो की संविधानाच्या ज्या तरतुदी आहेत, संविधानामध्ये संविधानकर्त्यांची जी भावना आहे, म्हणजे संविधानाचं पोटेन्शियल आहे, सामाजिक, आर्थिक, राजकीय समानता प्रस्थापित करण्याचं, शोषण विरहित समाज निर्माण करण्याचं, वर्गविरहित समाज निर्माण करण्याचं, हे जे संविधानाचं पोटेन्शियल आहे, संविधानाचे हे जे तत्वज्ञान आहे, याच्याशी मी प्रामाणिक राहील असा अर्थ संविधानाच्या शपथेचा होतो. कोणत्या न्यायाधीशानं, कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्यानं, कोणत्या मुख्यमंत्र्यानं, कोणत्या राष्ट्रपतीनं, कोणत्या गव्हर्नरनी हे पालन केलेलं आहे सांगा? आपण बेसावध होतो बाबासाहेबांचं नाव घेत? आपण याच्याकडे लक्षच दिलं नाही. हे सर्वच्या सर्व तिकडून आलेले होते, रेल्वे लाईनच्या पलीकडून. आपण समजत होतो, आपण त्याच्या विरोधामध्ये प्रकटपणे बोललो नाही, किंवा बोललो असेल तर आपल्या बोलण्यामध्ये ती तीव्रता नव्हती, तो प्रभावी बोलणं नव्हतं. आपल्याला आता हे याची चिकित्सा करावी लागेल की आमच्या त्या बोलण्यामध्ये तो प्रभाव किंवा ती तीव्रता जर नव्हती तर का नव्हती? कारण का नव्हती ही कारण शोधल्याशिवाय ती वाढणार नाही आहे. आता मनुस्मृती भारत करायचा आहे. आम्हाला मनुस्मृती येऊ घातलेली असं दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये थोडं चांगलं चित्र आहे, परंतु महाराष्ट्राच्या पलीकडे उत्तर भारत, आपण मध्य प्रदेशापासून जसं जसं जातो आपण, आपल्याला मॉब लिंचिंग दिसते आहे. जिवंत माणसाला असं उधळल्या जात आहे. स्त्रियांवरच्या बलात्काराचे प्रकरण काही निर्भयानंतरचा कायदा बनवणं काही थांबले नाही आहेत. लोकांना रोजगारासाठी सरकारच्या समोर मागणी करणारे लोकांना ढोरासारखं, जनावरासारखं ओढून मारल्या जात आहे, मग बाया असो की माणसं असो की मुली असो. म्हणजे तुमचे जे संविधानिक अधिकार आहेत जगण्याचे, हे मागण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे ना. सेनेचं धर्मकरण होत आहे. जे सेनेमध्ये परीक्षा पास झालेले युवक होते, उत्तर भारतामध्ये जास्त प्रमाण आहे सेनेमध्ये भरती होण्याच्या युवकांचं, त्यांना सांगितलं थांबा थांबा तुम्हाला भरती करू आम्ही, आणि त्या सर्व परीक्षांचे निकाल रद्द करून अग्निवीर योजना आणली. आता परवा त्या नलावडे जे होते, आपले नरवडे सेनेचे प्रमुख जे होते, त्यांचा एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांनी पुस्तक लिहिलं की हे अग्निवीर योजना आहे, त्याची जी शिफारस आहे मी वेगळ्या पद्धतीने केली होती पंतप्रधानांकडे, राष्ट्रपतीकडे, परंतु ही जेव्हा बनवण्यात आली आणि राबवण्यात आली, मला त्याच्याबद्दल काहीही कल्पना दिली नव्हती. आणि तिची तयारी सैन्य प्रमुखाला अंधारात ठेवून केल्या जाते. तुम्ही मनुस्मृतीकडे वाटचाल करत आहात, लक्षात ठेवा. ह्या देशामध्ये नोटबंदीची घोषणा अर्थमंत्र्याला अंधारात ठेवून केल्या जाते. आपण मनुस्मृतीकडे जात आहोत. ह्या देशामध्ये ब्रिटिशांचा कायदा असं सांगून दंडविधान बदलल्या जाते, आपराधिक प्रक्रिया बदलल्या जाते, साक्षीचा कायदा, साक्षीदाराचा कायदा बदलला जातो. आपण मनुस्मृतीकडे वाटचाल करून राहिलो आहोत. अरे ज्या कायद्याला तुम्ही म्हणता की हा कायदा असा आहे, ब्रिटिशांचा आहे, त्या कायद्याचा आधार घेऊनच तुम्ही बाबरी मशीद तोडण्याच्या, त्या प्रोव्होक करण्याच्या, प्रोत्साहन देण्याच्या त्या गुन्ह्यातून, FIR मधून तुमची सुटका तुम्ही त्याच कायद्याच्या आधारावर करून घेतली. तुम्ही आतापर्यंत तुमचे सर्व अपराधी गुन्हे जे होते, ह्याच कायद्याच्या आणि प्रक्रियेच्या आधारावर तुम्ही त्याच्यामधून सुटले, निर्दोष सुटले. इतके वर्ष ह्या देशामध्ये तोच कायदा आहे जो अपराध्यांना शिक्षा देतो. मग तुम्ही नवीन काय करणार आहात? निश्चितच तुम्ही नवीन काहीतरी घातपात करणार आहात. कुणासाठी? जे ह्या देशामध्ये समता प्रस्थापित करू इच्छितात त्यांच्यासाठी तुमची ही घातपाती कारवाई आहे. अजून ते दंडविधान अजून आलं नाही समोर, कायदे पास झालेले आहेत,
पण जेव्हा केव्हा येईल ते अत्यंत घातक असेल, लक्षात घ्या. तुमच्या अ ब तुमच्या वर्ण, तुम्ही जे उच्चारता वर्णमाला, याच्यावरही बंधन येईल. संविधान असतानाही संविधान नाही असं होणार आहे. आज संविधानाने सांगितलं, पंतप्रधानांनी सर्व लोकांच्या सल्ल्याने आपला राज्यकारभार चालवावा. लोकशाहीमध्ये बाबासाहेब काय म्हणतात की मी सत्ताधारी बाकावर बसण्यापेक्षा मी विरोधी बाकावर बसणं पसंत करील. कारण लोकशाहीमध्ये, विशेषतः सांसदीय लोकशाहीमध्ये, विरोधी बाकावर बसणारा पक्षही सत्ताधाऱ्यांच्या एवढाच महत्वाचा असतो. उलट तो लोकशाही वाचवण्यासाठी जास्त महत्वाचा असतो. त्यांच्या सल्ल्यानं, त्यांच्या सल्ला मसलतीनं निर्णय झाला पाहिजे. तुम्ही छोट्या छोट्या कारणावरून लोकांच्या प्रतिनिधींना जर तुम्ही सस्पेंड करत असाल, निलंबित करत असाल, तर याचा अर्थ तुम्ही त्या मतदारसंघातल्या लाखो लोकांचा अपमान करत आहात, त्यांना लोकशाहीच्या अधिकारापासून वंचित करत आहात. कोण बोलते याच्या विरोधामध्ये? तो काय फक्त एका विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसच्या किंवा आणखी कोणाच्या, ज्या ज्या पक्षाचे ते आमदार खासदार असतील त्यांचा प्रश्न नाही आहे. तो तुमचा आमचा प्रश्न आहे. आम्ही बोलत का नाही त्याच्यावर? कारण आमच्या कॉन्स्टिट्युएन्सी मधून गेलेला खासदार जर सस्पेंड झाला असेल, तो आमचा अपमान आहे. काय प्रश्न विचारू नये का? प्रश्न विचारण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. मग लोकशाही, इतके लोक जर एकदम सस्पेंड होत असतील तर ठीक आहे. तो हिटलर होता, त्याने गोळ्या मारल्या विरोधकांना. तुम्ही गोळ्या नाही मारू शकत, तुम्ही सस्पेंड करता. फरक काय राहिला? गोळ्या मारून मेलेला, एका गोळीने मेलेला माणूस आणि असे जिवंत असलेले मुर्दे, काय फरक काय राहिला? तुम्ही सर्व लोकांना मारूनच टाकला आहे ना एकदम. लोकशाहीमध्ये प्रश्न कोण विचारते? प्रत्येक माणूस विचारते का? प्रतिनिधी विचारते ना. दॅट इज रिप्रेझेंटेटिव्ह सिस्टीम. रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट तर तुम्ही इंग्रजांना मागितलं होतं. ते म्हणाले आम्ही तुमची लायकी पाहू. 35च्या कायद्यामध्ये ते काय म्हणाले? 19च्या कायद्यामध्ये, 35च्या कायद्यामध्ये आम्ही तुम्हाला जबाबदार सरकार देऊ, म्हणजे तुम्हीच लोक राहाल, परंतु आम्ही ग्रॅज्युअली देऊ. तुम्ही किती लायक झाले याच्यानंतर त्या स्टेजेस आम्ही ठरवू आणि मग तुम्हाला हळूहळू अधिकार बहाल करत राहू. ते बरोबरच आहे. संविधान आणि लोकशाही सांभाळण्याची ह्या देशातल्या सत्ताधाऱ्यांची लायकीच नाही आहे. खऱ्या अर्थानं लायकीच नाही आहे. जर कुणी LIB वाले राहतात तिथे, आपल्याला माहित आहे, ते रिपोर्टिंग करतात. सत्ताधाऱ्यांची लायकीच नाही आहे. म्हणजे आजचे सत्ताधारी नाही, कालचे सत्ताधारी सुद्धा. कारण ह्या सत्ताधाऱ्यांमध्ये सर्व सरंजामवादी मानसिकतेचे लोक, फ्युडल मानसिकतेचे लोक, ज्या फ्युडॅलिझमनी, ज्या सरंजामशाहीने ह्या देशामधल्या जातीवादाला पोसलं, इथल्या विषमतेला जास्त बळकट केलं, ते सर्व लोक कालच्याही सत्तेमध्ये होते, कालच्याही प्रशासनामध्ये होते आणि आजच्या प्रशासनामध्ये आहेत. बाबासाहेब त्याच वेळेस म्हणतात प्रांतांना पूर्ण अधिकार द्या. तुम्ही गव्हर्नर ठेवला आणि हा गव्हर्नर ह्या मंत्र्यांचं ऐकतच नाही. त्यावेळेस 1919 मध्ये, 1909 मध्ये आताची काय स्थिती आहे सांगा? काय आता गव्हर्नर राज्याच्या मुख्यमंत्र्याला, मंत्रिमंडळाला ऐकतो? नाही ऐकत. बाबासाहेब म्हणतात मंत्री बिनाकामाचे झाले, तुम्ही सेक्रेटरीचं ऐकता आणि मंत्र्याचं नाही ऐकत. आता तुम्ही पहा प्रशासनामध्ये सेक्रेटरी कोण आहेत? वरून लॅटरल एंट्री म्हणून मारून आणलेले कोण आहेत सेक्रेटरी? तर गव्हर्नर कोणाचं ऐकून राहिला? सेक्रेटरीचं. मंत्र्याचं नाही ऐकत. म्हणजे जनप्रतिनिधीचं तुम्ही ऐकत नाही आणि त्याचं तुम्ही ऐकता. मग आपण कोणत्या काळामध्ये जगत आहोत? ब्रिटिशांचा तो वसाहतिक काळ आणि आता आमच्या मतामधून आलेलं सरकार कोणत्या काळामध्ये आहे? काय आम्ही लोकशाहीच्या काळामध्ये जगत आहोत? आम्ही प्रातिनिधिक लोकशाहीच्या काळामध्ये जगत आहोत? आम्ही सांसदीय लोकशाहीच्या काळामध्ये जगत आहोत? वाटते दिसते तसंच, पण आड पडद्यामागे वेगळा आहे. अमुक मुक्त भारत, तमुक मुक्त भारत, तमुक मुक्त भारत. बाबासाहेब म्हणतात हा देश जाती वर्गामध्ये विभागलेला आहे, पंथामध्ये विभागलेला आहे आणि प्रत्येकाचं राजकीय संघटन असलं पाहिजे, राजकीय पक्ष असला पाहिजे. त्यांच्या आशा, आकांक्षा, इच्छा, त्यांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत, वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या आहेत. आणि हे काय म्हणतात? त्यावेळेस ते लोक म्हणत होते की एकच पक्ष पाहिजे INS नावाचा, तर बाबासाहेब विरोध करत होते. बाबासाहेब म्हणाले पक्ष पद्धती पाहिजे. आता हे म्हणतात
तमुक मुक्त भारत, तमुक मुक्त भारत, काँग्रेस मुक्त भारत, कम्युनिस्ट मुक्त भारत, दलित मुक्त भारत, मुस्लिम मुक्त भारत. तर आम्ही कोण? आम्हीच एक चॅम्पियन आहोत सत्ता गाजवणारे. आणि बाबासाहेब काय म्हणतात? वन पार्टी रूल जर असेल तर लोकशाहीच्या नावानं मागून लोकशाहीच्या आड पडद्यातून दडपशाही प्रस्थापित होते, म्हणून पक्ष पाहिजे. आणि हे म्हणतात पक्ष नाही पाहिजे. मग संविधान जर सर्वांना पक्ष राजकीय अधिकार देतो पक्ष स्थापित करण्याचा आणि आपल्या राजकीय आशा आकांक्षा लोकहितासाठी विचार करणे आणि प्रस्थापित करण्याचा, कायदे बनवून राबवण्याचा, मग ह्या लोकांना अधिकार कोणता आहे की पक्ष नाही पाहिजे म्हणण्याचा? म्हणजे स्पष्टपणे आपण संविधान असूनही संविधानाच्या आड पडद्यातून आपण मनुस्मृतीच्या राज्याकडे, मनुस्मृतीच्या प्रशासनाकडे, मनुस्मृतीच्या मानसिकतेकडे जात आहोत. जाती घट्ट झाल्या आपल्याला माहित आहे ना, जाती घट्ट झाल्या आता अगोदरच्या पेक्षा. मी उदाहरण सांगतो. एक शासकीय कार्यालयामध्ये कॅटेगरी विचारणं सुरू होतं. पाठवावं लागतं ना, कोण कोणत्या कॅटेगरीचा, एससी किती, एसटी किती, ओबीसी किती, जनरल किती. एक नवीन आलेला पोरगा त्या बाबूने लिहिलं, काय रे तुझा ओबीसी कॅटेगरी आहे का? अरे नाही ना, आपली ओबीसी वगैरे नाही आहे. तो असाही सांगू शकला असता की नाही मी जनरल कॅटेगरीचा, हे सांगू शकला असता. पण त्याचा जो आविर्भाव आहे, हा आविर्भाव काय सांगतो? मी काय ओबीसी नाही आहे, मी जनरल आहे म्हणजे श्रेष्ठ आहे, मी काय ओबीसी नाही. हे काय आहे? काय आहे हे? तुमच्या मनामधल्या ह्या ज्या भावना आहेत जातीच्या, ह्या घट्ट करण्याची प्रक्रिया बेमालूमपणे सुरू आहे. संविधान तुम्हाला एकजीव करते, तुमच्या जाती, तुमचे रंग, तुमचे भेद नष्ट करून आर्टिकल 15 मध्ये डिस्क्रिमिनेशन कोणत्या आधारावर नसलं पाहिजे सांगते. आणि आपण आता डिस्क्रिमिनेशनचे नवीन नवीन परिमाण स्थापित करून राहिलो, ज्याच्यामुळे पुन्हा भेदाभेद वाढते. रिझर्वेशनच्या नावाने एवढा आगडोंब पसरवला. रिझर्वेशन रिझर्वेशन रिझर्वेशन. आपणही हे सांगण्यामध्ये अपुरे पडलो. आता आपण सांगायला पाहिजे की रिझर्वेशन नाही आहे एससी एसटी ओबीसींना. रिझर्वेशन कोणाला आहे? ज्यांची संख्या कमी आणि जागा जास्त ज्या आहेत, ऍक्च्युअल त्यांचं रिझर्वेशन आहे. ते आपल्या नावानं खपवल्या गेलं की आम्ही एससीला 13% दिले. ठीक आहे, एससीची लोकसंख्या किती आहे? मग बाकीचं काय झालं? मंडल आयोग येण्याच्या अगोदर जे रिझर्वेशन होतं आणि बाकी जे होतं ओबीसीना नंतर मिळालं 27%, तो वेगळा भाग आहे. ते मिळण्याच्या अगोदर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, विजी इंटेचं धरून आपण 25 पकडू, आपण 23.5 25 धरू. आपण 75% कोणासाठी होतं? 75% तुम्ही होते ना. म्हणजे खऱ्या अर्थाने रिझर्वेशन कोणी घेतलं? अतिक्रमण कोणी केलं इतरांच्या अधिकारावर? मग हा जो अतिक्रमण करणारा वर्ग आहे, हा संविधान विरोधी वर्ग आहे. कारण संविधानानं अशा प्रकारे दुसऱ्याच्या अधिकारावर अतिक्रमण सांगितलंच नाही आहे. ते बेकायदेशीर आहे संविधानाच्या भाषेप्रमाणे. म्हणून आज पुन्हा आपण उत्तरदायी सरकार पाहिजे. संविधान म्हणते उत्तरदायी सरकार पाहिजे. आज सरकार तुम्हाला उत्तर देत नाही. संविधान म्हणते जबाबदार सरकार पाहिजे. सरकार जबाबदारी स्वीकारत नाही. नाही, आम्ही शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत नाही. शिक्षण ज्याचं त्यानं घ्यावं. आम्ही मोठमोठे कॉलेजेस, डीम्ड युनिव्हर्सिटी खोलून ठेवलेल्या आहेत, शिक्षण घ्यावं. आम्ही तुमच्या रोजगाराची जबाबदारी घेत नाही. संविधान म्हणते रोजगाराची जबाबदारी तुमची आहे. राईट टू वर्क तुम्ही त्याला बहाल करायला पाहिजे, कारण तुम्हाला तो टॅक्स देतो. इथे खाली त्या न्यूमॅटिक ड्रिलनी तो रस्ता फोडणारा माणूस, तोही इनडायरेक्ट टॅक्स देतो. सीजीएसटी, एसजीएसटी. डायरेक्ट टॅक्स पेक्षा तो जास्त देतो. कोणत्याही राष्ट्राचं उत्पन्न हे डायरेक्ट टॅक्स पेक्षा इनडायरेक्ट टॅक्स मध्ये जास्त असते. मग इनडायरेक्ट टॅक्स देणारा, हे रस्त्यावर झोपणारे पारधी मांगरोडी, हे टॅक्स देतात ना सरकारला. जबाबदारी कोणाची आहे? सरकारची आहे. सरकार म्हणते आमची जबाबदारी नाही, तुम्ही कसं आहे तुम्ही जगा. मग रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट जे संविधानानं स्थापित केलं होतं ते आहे कुठे? कुठे शोधाल तुम्ही? सरकारनं तर सगळ्या जबाबदाऱ्या झटकल्या आहेत. शिक्षणाची झटकली, तुमच्या अन्नाची, तुम्हाला सकस अन्न पाहिजे. म्हणजे शोकांतिका अशी आहे की 75 वर्षामध्ये आपण आपल्या बाजूचं अमरावतीचं त्या याचं कुपोषण मेळघाटचं 75 वर्ष अमृतकाल म्हणतात लोक. अमृतकाल म्हणणाऱ्यांना तर खरं पाहिलं तर शरमच यायला पाहिजे. आणि हे जे पत्रकार मोठ्या मोठ्या रकान्यामध्ये नॅशनल न्यूजपेपरमध्ये लिहितात ना, आपल्या स्थानिक असो की नॅशनल राष्ट्रीय वर्तमानपत्रवाले, अमृतकाल, यांनी हा शब्दच नाही वापरायला पाहिजे.
कारण ह्या रस्त्याने सगळ्या प्रेस आहेत आपल्या, आणि इथे लोक उपाशी झोपतात आणि उघड्यावर झोपतात आणि दिवसभर भीक मागतात. ह्या पत्रकारांना काही दिसत नाही. मग ह्या एवढ्या 75 वर्षामध्ये आपण उपास लोकांचे बंद नाही करू शकलो. उलट अभिमानानं पंतप्रधान सांगतात की आम्ही 80 कोटी लोकांना महिन्याचं फुकट राशन देतो. म्हणजे याचा अर्थ ह्या देशातले 80 कोटी लोक बिना कामाचे, लाचार, दुबळे, अम्मा रोटी अम्मा पाणी वाले, दीनदयाल रोटी वाले. 75 वर्षामध्ये ह्या देशातला माणूस आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायला पाहिजे होता. त्याला अम्मा रोटीची आणि दीनदयाल थालीची गरज नाही पडायला पाहिजे होती. हे सत्ताधाऱ्याचं काम आहे. दॅट इज रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. म्हणजे ही जी लाचारी आहे, ज्या देशामध्ये 135 कोटी लोकांपैकी 80 कोटी लोक जर अशा प्रकारे राशन घेत असतील, त्या देशात मनुस्मृतीची लाचारी, गुलामी ह्या लोकांवर लादलेली आहे ग्रॅज्युअली, हे लक्षात घ्या. आणि म्हणून जर खरंच पाहिजे तर संविधानाचा भारत पाहिजे असेल, तर तुम्हाला मनुस्मृती हळूच मागच्या पावलानं, चोर पावलानं आणणारे जे कोणते लोक आहेत, ज्या कोणत्या शक्ती आहेत, ह्या शक्तीचा बिमोड करण्यासाठी तुम्हाला तातडीनं, दॅट इज मोस्ट इमिडिएट, तातडीनं आपण विचार करून एकत्र आलो पाहिजे. कारण जसं जसं 24ची निवडणूक आणि इलेक्शन समोर येऊन राहिलं, आपली काही लोकांची धडधड वाढून राहिली आहे, निश्चितच वाढून राहिली, आणि वाढायला पाहिजे ना, की 24च्या नंतर काय होईल. महाराष्ट्र आणि इकडचा दक्षिणेकडचा थोडा भाग ठीक आहे, परंतु सांगता येत नाही कधी काय होईल. म्हणून संविधान भारत म्हणजे समानतेचा भारत आहे. संविधान भारत म्हणजे प्रत्येक माणसाचं अस्तित्व अधोरेखित करणारा भारत आहे. सबऑर्डिनेट होऊ नये. बाबासाहेब म्हणतात ना, मुक्त भारत, भीतीमुक्त भारत म्हणजे संविधान भारत आहे. कारण मनुस्मृतीची व्यवस्था ही माणसाला दडपणाखाली, आपण 100 वर्ष फक्त मागे गेलो तर आपली आजी, आपली आई, आपले आजोबा सांगत होते की मान उचलून वर पाहण्याची उजागरी नव्हती. भीतीत होतो ना आपण. संविधानाने आपल्याला भीतीमुक्त केलाय. पुन्हा ती भीती लादण्याचा जोरकस प्रयत्न होत आहे. संविधानानं माणसामधले भेद नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. ते वेगळ्या पद्धतीने पुन्हा ते भेदाभेद निर्माण व्हावे हा प्रयत्न केला जात आहे. मग आपल्याला खऱ्या अर्थानं लोकशाही, खऱ्या अर्थानं समानता, खऱ्या अर्थानं स्त्रियांचं स्वातंत्र्य जर अबाधित ठेवायचं असेल, आपल्याला माहित आहे आता सावित्रीबाईंची जयंती येईल. कोण साजरी करते? जे सावित्रीबाईच्या त्या त्यागाचं फळ म्हणून ज्या राष्ट्रपती बनल्या, आजी माजी, किंवा जे मोठमोठे अधिकारी बनले, इथे अनेक DCP, कमिशनर, कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, डिव्हिजनल कमिशनर महिला आहेत, त्यांच्या ध्यानीमनी नसते की आज 3 जानेवारी काय आहे. ही शोकांतिका आहे. आणि जर मनुस्मृतीचं राज्य आलं, मनुस्मृती पहा ना, उत्तर भारतामध्ये वगैरे काय होते, मुलींनी जीन्स घालू नये, मुलींनी मोबाईल ठेवू नये, मुलींनी केस मोकळे सोडू नये, आहे ना. मग असं म्हणूच नका की दुसऱ्यांदा येणार नाही, येईल, दुसऱ्या स्वरूपामध्ये येईल, आणि ते जास्त भेदक होऊन येईल. कारण एकदा मुक्त झालेला समाज, त्याला जर गुलाम बनवायचा असेल तर तेवढी जोरकस दडपशाहीची आवश्यकता असते. ही दडपशाही उभ्यानं मॉब लिंचिंग करणारे लोक, माणसाचे तुकडे करून त्याचे व्हिडिओ व्हायरल करणारे, आणि हे अपराधी लोक जमानतीवर सुटून आल्यावर त्यांचा सत्कार घेण्याची हिम्मत लोकशाहीमध्ये कशी केल्या जाऊ शकते सांगा तुम्ही. एकाही न्यायालयानं त्याचं सुमोटो कॉग्निझन्स घेतलं नाही, जे अधिकार आहेत हायकोर्टाला, सुप्रीम कोर्टाला, की जो अपराधी जमानतीवर आला तो अजून निर्दोष नाही सुटला, म्हणजे त्याच्यावर अजूनही आरोप कायम आहे. जसा सिद्ध नाही झाला तसा तो त्याला आरोपी नाही असंही नाही म्हणता येत. त्याचा तुम्ही स्वागत सत्कार कसं काय करू शकता? सामूहिक बलात्कार करणाऱ्या लोकांची जमानत, त्याची शिक्षा रद्द झाल्यावर त्याचा सत्कार करणारे लोक, छोट्याशा त्या लहान मुलीवर, आसपा नावाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या लोकांना अटक झाल्यावर त्याचं समर्थन करणाऱ्या बायका, महिला,
तुम्ही कल्पना करा, आपण संविधान भारतामध्ये राहतो की मनुस्मृतीच्या भारतामध्ये राहतो? काय झालं ह्या 10 वर्षामध्ये एवढं की लोक अशा प्रकारे विचार करू लागले? अगोदर एवढं नाही होत होतं. बलात्काराचं समर्थन नाही केलं कुणी अगोदर, आता करतायत. मित्रांनो, ह्या सर्व बाबी आहेत, अत्यंत गंभीर आहेत. आणि विशेषतः जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणतात, जे स्वतःला फुलेवादी म्हणतात, मॅडमने सांगितलं, मॅडम सत्यशोधक समाजाचं काम करतात. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, मला तर ते चांगलं वाटलं. फुल्यांनी सत्यशोधक समाज स्थापित केला. एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. फुल्यांनी सत्यशोधक समाज स्थापित केला आणि सांगितलं, आम्हाला ब्राह्मणांची, त्या ब्राह्मणी उपाध्यायाची काही गरज नाही आहे. आम्ही स्वतःचे आपले प्रथा, आपल्या स्वतःचे मंत्र, आणि ते मंत्र बाया म्हणतील, महिला म्हणतील. हीच गोष्ट जेव्हा शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाची पुनर्स्थापना केली, पुनरुज्जीवन केलं, त्यांनीही छात्र जगद्गुरू म्हणून एका आपल्या मागासवर्गीय माणसाला नेमलं. त्यांच्यावर टीका झाली, फुल्यांवर टीका होते ह्या कारणावरून की तुम्ही ब्राह्मणांचं पांडित्य नाकारलं, पण तुम्ही दुसरे पुरोहित तयार केले. शाहू महाराजांवरही टीका झाली त्यांच्या हयातीमध्ये की तुम्ही काय केलंय, ते नाकारलं आणि हे स्वीकारलं. परंतु शाहू महाराज म्हणाले, तसं नाही, ही तर पायरी आहे पहिली, आम्हाला कुणाचंच पांडित्य स्वीकारायचं नाही आहे. आणि मग शाहू महाराज निवर्तल्यावर, त्यांचं निर्वाण झाल्यावर 1950 साली सत्यशोधक समाजाचं अधिवेशन झालं, परिषद झाली, आणि त्याच्यामध्ये पहिला आणि अत्यंत महत्वाचा ठराव पारित झाला की आम्हाला ब्राह्मणाचा असो की आमच्या लोकांचा असो, कोणाचंही पुरोहित पण आम्हाला मान्य नाही, आम्हाला पुरोहित बिलकुल नको आहे. हे सत्यशोधक समाजाचं आणि सत्यशोधक समाजाच्या विचारधारेचा, फुल्यांच्या विचारधारेचा हा विजय होता, लक्षात ठेवा. आमच्या आजच्या ओबीसी समाजाने, आमच्या ओबीसी बंधूंनी हे लक्षात घेतलं पाहिजे की फुल्यांना, शाहू महाराजांना कोणताच पुरोहित नको होता, त्यांचा असो की तुमचा असो, नको होता. पुरोहित्व नाकारणं म्हणजे मनुस्मृती नाकारणं आहे, म्हणजे ईश्वर नाकारणं, आत्मा नाकारणं, ती संपूर्ण गुलामीची व्यवस्थाच नाकारणं आहे. हे आजच्या आमच्या ओबीसी बांधवांनी लक्षात घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही ऐकून घेतलं शांतपणे. मी इथंच थांबतो. धन्यवाद. यानंतर डॉक्टर मनोहर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय वक्तव्य या ठिकाणी करावं. मनोहर सर. फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सर्व जाणत्या बहिणींनो, भावांनो, भारतीय पॅन्थरनं आणि भीम पॅन्थर प्रकाश बनसोड यांनी ही सभा आयोजित केलेली आहे. आजच्या सगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये ज्या विषयाची चर्चा करायला हवी असा हा एकमेव विषय आहे. या देशातले राजकारणातले, समाजकारणातले, धर्मकारणातले, अर्थकारणातले सगळे प्रश्न या विषयात गुंतलेले आहेत. या विषयाचं उत्तर जर या देशाला देता आलं, संविधान भारत निर्माण करण्यासाठी मनुस्मृती ही आपल्याला नाकारावी लागेल, मनुस्मृती मुक्त व्हावं लागेल. या देशातील माणसं मनुस्मृती मुक्त होण्याचा निर्णय घेतात का? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि
या प्रश्नाच्या निमित्तानं अनुषंगानं ही चर्चा, एका महत्वाच्या विषयावरची चर्चा पॅन्थरनं सुरू केलेली आहे. मी त्यांना प्रकाश बनसोड आणि त्यांचे सर्व सहकारी पॅन्थर्स यांना धन्यवाद देतो. या विषयावरती आपली भगिनी नूतन आणि आपले बंधू ॲडव्होकेट रमेश शंभरकर या दोघाही फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी, अभ्यासकांनी अत्यंत चांगली भूमिका म्हणजे जे आयोजक आहेत त्या आयोजकांना जे अभिप्रेत होतं किंवा आहे त्या आयोजकांना हवी ती भूमिका, हवं ते उत्तर, त्यांना अभिप्रेत अशा प्रकारचं उत्तर देण्याचा प्रयत्न अत्यंत सडेतोड पद्धतीनं आपल्या या दोन भावंडांनी या ठिकाणी केलेला आहे. या दोघांनाही ही चर्चा एका बौद्धिक पातळीवर नेऊन ठेवल्यामुळे धन्यवाद देतो दोघांनाही. या सभेमध्ये अनेक अभ्यासक आहेत, कार्यकर्ते आहेत, जाणते लोक आहेत. त्यातल्या अनेकांना हे उत्तर माहीत आहे. मनुस्मृती मुक्त व्हायचं म्हणजे काय याचंही उत्तर आपल्यापैकी अनेकांना माहीत आहे. आणि संविधान भारत म्हणजे काय याचंही उत्तर आपल्या पैकी अनेकांना, बहुतेकांना माहीत आहे. मी स्वतः तुम्हाला नवीन काही सांगेन असं नाही आहे, पण तुमच्या मनातल्या उत्तरांना मी दुजोरा देईन माझ्या बोलण्यातून. तुम्हाला जे वाटतं तेच मलाही वाटतं आहे. तुमचं वाटणं आणि माझं वाटणं हे एका पातळीत उभं आहे. परंतु तरीही मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. आपला जो विषय आहे तो विषय मनुस्मृतीमुक्त भारत असा आहे. का बरं मनुस्मृतीमुक्त भारत आपल्याला पाहिजे आहे? उद्याला बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. पण त्यांनी पुढे असंही म्हटलं, मनुस्मृतीतील उतरंडीचे कायदे, श्रेणींचे कायदे हा काय आहे? हा मॅडनेस ऑफ मनु आहे. हा मनूचा मॅडनेस आहे, वेडेपणा आहे. तुम्ही याला एकच जोड द्यायची आहे. हा नुसता मॅडनेस नाही आहे, अमानुषपणा आहे. मानवी जीवनामध्ये, भारताच्या इतिहासामध्ये या मनून जे क्रौर्य मनुस्मृतीतून मांडून ठेवलं आहे, जे माणसाची हत्या करण्यासाठी
सारखा प्रयत्न करताय शतकानुशतके. माणूस मारणं वेगळं, त्याच्यातली माणुसकी मारणं वेगळं. आणि तुम्हाला हे माहित आहे की माणसं जिवंत आहेत, माणुसकी मेलेली माणसं जिवंत आहेत. आणि अशा मेलेल्या माणसांमुळे कोणत्याही देशाची संख्या मोजायची नसते. तो शिरगंटीचा भाग होत नाही. मनुस्मृती म्हणून हा मनूचा मॅडनेस आहे, पहा, वेडेपणा आहे. याचा दुसरा अर्थ असा की मनुस्मृतीतील हे वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे कायदे करणं हा वेडेपणा आहे. याचा दुसरा अर्थ असा की असं कोणाही शहाण्या माणसाला सुचू शकत नाही. शहाणपणाची हत्या करणारा हा भाग आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवू. आता बाबासाहेबांनी उद्याला मनुस्मृती जाळली आपल्याला माहिती आहे, तर मी विस्तार त्याचा करत नाही. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते? मनु इज नॉट पास्ट, ही इज प्रेझेंट. मनु हा काही भूतकाळाचा भाग होत नाही, झाला नाही. का झाला नाही? तर या देशातील माणसं भूतकाळाचा भाग होणं नाकारत नाहीत, म्हणून मनु भूतकाळ होत नाही, तो प्रेझेंट होतो, वर्तमान होतो. या देशातली माणसं वर्तमान होत नाहीत, म्हणून म्हणून मनु वर्तमान आहे. मनु हा कधी होऊन गेला? इसवी सनापूर्वी 185 वर्ष बृहद्रथाचा म्हणजे अशोकाच्या नातवाचा वध झाला. पुष्यमित्र शृंगाने केलाय, ब्राह्मण सरसेनापती. लक्षात ठेवा, मौर्यांचं साम्राज्य हे बुद्धाच्या अलिखित किंवा लिखित संविधानानुसार चालणारं साम्राज्य होतं. बरोबर आहे? या वैदिकांना इसवी सन पूर्व 2-2,500 वर्षापूर्वी आलेल्या या वैदिकांना, ज्यांनी चातुर्वर्ण निर्माण केलं त्या वैदिकांना बुद्धानं गणतंत्र व्यवस्था स्वीकारली होती बुद्ध विहारासाठी, संघांसाठी. हे सगळंच या वैदिकांना म्हणजे पुष्यमित्र शृंगाला मान्य नव्हतं. आजपर्यंत आपण हे पाहता सर्वांची समानता वेदांना मान्य नाही. ब्राह्मणोस्य मुखमासीद बाहू राजन्य कुतः, ब्रह्म्याच्या ईश्वराच्या तोंडातून वगैरे वगैरे. या सगळ्या परंपरेला वेद, मनुस्मृती, गीता आणि पुढे संघापर्यंत ही सगळी परंपरा आहे. मनुस्मृतीला पुनरुज्जीवित करणारी परंपरा आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की मनु इज प्रेझेंट. आपण गफलत करू नये. तो पास झाला, संकट दूर गेलं असं समजण्याचं कारण नाही.
संकट तुमचा पाठलाग करत आहे. आलं लक्षामध्ये? हा एक भाग झाला. आता भारतानं मनुस्मृती स्वीकारलं, आपलं संविधान स्वीकारलं. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी काय म्हणतात, फार काळजीपूर्वक, आता मनुस्मृतीचा कायदा संपला आहे, मनुस्मृतीचा अधिकार मी संपवला आहे. हे विधान पहा कसं आहे. मनुस्मृतीचा अधिकार मी संपवला आहे संविधान लिहून. याचे संदर्भ काय आहेत? मनुस्मृती 4 वर्णांचा पुरस्कार करते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. हे त्याला आपण श्वपच किंवा चांडाळ म्हणतो, आणि तोच अस्पृश्य आहे. हा पंचम आहे. पंचम या अर्थानं की तो चातुर्वर्ण्याच्या 4 वर्णांच्या बाहेर आहे. म्हणजे हे निदान सवर्ण तरी आहेत. हा अवर्ण आहे, वर्णविहीन आहे. चातुर्वर्ण्यातल्या 3 वर्णांनी जो सर्वोच्च आहे ब्राह्मण वर्ण, त्याची सेवा केली पाहिजे. हा एक भाग. मनुस्मृती शूद्राला काय सांगते की तू ज्ञान हा शब्द सुद्धा उच्चारायचा नाही. शूद्र, ओबीसी वगैरे हे सगळे लोक, ज्ञान हा शब्द सुद्धा उच्चारायचा नाही. तो जर शब्द तू उच्चारला तर तुझी जीभ कापली जाईल. स्त्रियांच्या बाबतीत 50% स्त्रिया असतात कुठल्याही समाजात, भूतकाळात असो की आता असो. न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति. 50% भारत, 50% या भारताचा समाज स्वतंत्र होण्यासाठी पात्र नाही आहे. शूद्र गुलामच आहे, तोही स्वतंत्र होऊ शकत नाही. अस्पृश्य गुलामच आहे, तोही स्वतंत्र नाही. संविधान सभेतील एका भाषणात बाबासाहेब म्हणतात, हे सगळे या देशातील लोक शूद्र आहेत. 50% भाग स्त्रियांचा आहे, तुम्हाला माहिती आहे. या 50% स्त्रिया शूद्र केल्या गेलेल्या आहेत. त्याची खूप कारण आहेत, त्यात इथे विस्तार करत नाही. त्यांची मुंज होत नाही. कुठल्याही वर्णातली स्त्री असो, तिची मुंज होत नाही. ती द्विज होत नाही. मुंज म्हणजे दुसरा जन्म. ही 50% स्त्री द्विज होत नाही, शूद्र आहे. शूद्र आणि अतिशूद्र अंत्य ज्याला म्हणतो ते, हे सगळे मिळून 90% लोक आहेत त्या देशामध्ये. अस्पृश्यांसाठी वेगळा कायदा, ब्राह्मणाचं वर्चस्व आहे त्याच्यासाठी वेगळा. एकच गुन्हा या सगळ्या वर्णातील लोकांनी केला तर त्यांच्यासाठी शिक्षा वेगवेगळ्या आहेत. कुठलं तरी कर्जच्या 4 वर्णातील लोकांनी घेतलं तर व्याजाचे दर वेगवेगळे आहेत. न स्त्री स्वातंत्र्य अर्हति असं म्हटलं जात आहे. हे परमेश्वरानं निर्माण केलं सगळं, हे चातुर्वर्ण्याची रचना असं म्हटलं गेलं आहे. आता तुम्हाला मनुस्मृतीच्या विरोधात, या छावणीच्या विरोधात, या संपूर्ण परंपरेच्या विरोधात संविधान काय म्हणतं? हे ईश्वरानं निर्माण केलं का?
तर उद्देशिकेचा प्रारंभ ईश्वर या शब्दाने व्हावा. संविधानाची उद्देशिका तिचा प्रारंभ ईश्वर या शब्दानं व्हावा. बाबासाहेब आंबेडकरांनी हे नाकारलं. कामत नावाचे एक सदस्य होते, त्यांनी मुद्दा उपस्थित मतदान घ्या. ईश्वरात या शब्दानं सुरू व्हावी उद्देशिका की आम्ही भारताचे लोक, लोक या शब्दानं सुरू व्हावी. कामतांच्या आग्रहाखातर मतदान झालं. नूतन ईश्वराला 41 मतं मिळाली, लोकाला म्हणजे भारतातल्या माणसाला 68 मते मिळाली. ईश्वराचा हा पहिला पराभव संविधानानं आणि संविधान लिहिणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे. मनुस्मृती जी जगाची निर्मिती, वर्णांची निर्मिती ईश्वरानं केली सांगते, त्या ईश्वराचा हा पराभव आहे. हा पराभव तुमच्या माझ्या महानायकानं केला आहे. बरोबर आहे. आता मनुस्मृती आहे, गीता आहे, पुढे अनेक ग्रंथ आहेत संघाच्या पर्यंत. 13वा अनुच्छेद काय म्हणतो बाबासाहेबांचा? बाबासाहेबांच्या घटनेचा 13वा अनुच्छेद हे सांगतो की घटना लागू होण्यापूर्वीच्या काळात जेवढे काही कायदे होते ते सगळे शून्य ठरवले जातील, म्हणजे रद्द ठरवले जातील. त्यांचा अंमल संपवला जाईल. तुम्ही याचा विचार केला पाहिजे. आणि ह्याचा विचार करताना ह्याचाही विचार केला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत नसते तर हे सगळं आलं असतं का? सगळे कायदे माणसाच्या प्रतिष्ठेला दुखापत करणारे सगळे कायदे रद्द केले जातील. हजारो वर्षांची परंपरा, तिचे ग्रंथ, तिचे कायदे एका ओळीनं नष्ट केले आहेत बाबासाहेबांच्या, एका वाक्यानं नष्ट केले आहेत बाबासाहेबांच्या. आणि मनुस्मृतीमध्ये या वर्णासाठी वेगळा, त्या वर्णासाठी वेगळा, स्त्रियांसाठी वेगळा, असे वेगवेगळे कायदे. हा 14वा अनुच्छेद काय करतो? एका ओळीत काय करतो? तो करतो कायद्यापुढे सगळे समान आहेत, सगळ्यांसाठी एक कायदा. तुम्हाला काय वाटतं, ही क्रांती सोपी होती का? दिस इज रिव्होल्यूशन. आणि ही क्रांती सोपी नाही आहे. सगळ्यांना समान कायदा, सगळे असमान कायदे नष्ट करून कायद्यापुढे सगळ्यांना वन मॅन वन व्हॅल्यू, हा समान कायदा देणं ते बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेला शक्य आहे. लक्षात ठेवा. इतकं सोपं नाही आहे. आपण फक्त त्याचा उच्चार केला आणि त्याप्रमाणे वर्तन केलं तरी फार झालं. 15वा आर्टिकल ज्याच्यावर सिनेमा निघाला आहे, आर्टिकल 15, काय विलक्षण आहे. तुमची सगळी परंपरा विषमतेची आहे, श्रेणींची आहे, उतरंडी आहे, उतरंड आहे. याच्या डोक्यावर ते, त्याच्या डोक्यावर ते, अशी मडक्यांची रचना आहे. अशी रचना आहे, अशी नाही आहे. क्षितिज समांतर समस्तर रचना नाही तुमच्या समाजाची, भेदभावांची रचना आहे. अशी क्षितिज समांतर समस्तर रचना नाही आहे. बाबासाहेब आंबेडकर या आर्टिकल 15 मध्ये म्हणतात, जात
वंश, धर्म, जन्म, लिंग, जन्मस्थळ अशा कोणत्याही कारणामुळे या देशातल्या माणसांमध्ये भेदभाव केला जाणार नाही. काय विलक्षण आहे. म्हणजे मला कधी कधी वाटतं की शेकडो माणसं प्रश्न उपस्थित करतायत, शंका उपस्थित करतायत, आणि तुमचा माझा माणूस या सगळ्या शंकांना, सगळ्या प्रश्नांना उत्तर देतो आहे. मी म्हणतो ते या देशाच्या, जगाच्या माणुसकीच्या दृष्टीनं कसं रेलेव्हंट आहे ते हा माणूस सगळ्यांना समजावून सांगतोय. हिंदूंची संख्या मोठी आहे संविधान सभेमध्ये. तुम्ही कल्पना करा या सगळ्या गोष्टींची. बहुसंख्या हिंदूंची, आणि हा एकटा माणूस या बहुसंख्येला असा मोल्ड करतो आहे, कन्व्हिन्स करतो आहे. याचं कारण काय आहे? याचं कारण एवढंच आहे की या माणसानं जगाच्या सगळ्या घटना वाचल्या होत्या. बाबासाहेब काय म्हणाले होते? मी या सगळ्या घटना पाहिल्या, वाचल्या, अभ्यासल्या. मी काय ठरवलं? आपली घटना जगातल्या सगळ्या घटनांच्या पुढे आणि जगातल्या सगळ्या सिद्धांतांच्या पेक्षा वेगळी असली पाहिजे, पुढे असली पाहिजे. स्वप्न पाहावं तर असं, मी अनन्य होईन असं कोणीही झालं नाही, असा मी होईन. अशा माणसानं लिहिलेली ही घटना आहे, हे लक्षात ठेवा. आणि अस्पृश्यता, अस्पृश्यांनी लोखंडी दागिने वापरावेत, प्रेतांच्या वरचे कपडे वापरावेत, गाव कुसाच्या बाहेर राहावं, उष्ट शिळपाक अन्न खावं, सगळ्या वर्णांची सेवा करावी त्यानं. त्याला माणूस म्हणून एक्झिस्टन्स नाही मित्रांनो. तो सेवक म्हणून जगतो आहे, चाकर म्हणून जगतो आहे. वेठ बिगार, वेठ बिगार याचा अर्थ आहे की तुमच्याकडून ते काम करून घेतील पण तुम्हाला एक पैसाही दिला नाही मोबदल्यात. हवं ते काम तुम्ही केलं पाहिजे, मी म्हणेल ते काम तुम्ही केलं पाहिजे, मोबदला मागायचा नाही. हा वेठ बिगार असतो, वेठीला धरलेला. असा हा अस्पृश्य. काय आहे त्याचं इतिहासामध्ये अस्तित्व? 17व्या अनुच्छेदानं हजारो वर्षांनी पवित्र मानलेली, ईश्वरासारखी जिच्यावर श्रद्धा या देशातील लोकांची, ती अस्पृश्यता फटकन नष्ट करून टाकली. तुम्हाला खरं सांगू, अस्पृश्यता नष्ट केली एवढंच नाही, या देशातला हजारो वर्ष अस्पृश्य राहिलेला मनुष्य बौद्ध झाला. आणि ज्या देशात त्याला इतकंही अस्तित्व नव्हतं, तो या देशाला नेतृत्व करण्या इतका सक्षम झाला. आज संपूर्ण देशात
संपूर्ण देशाच्या परिवर्तनांच्या चळवळीचे नेतृत्व करणारा जर विचार कोणता असेल तर आंबेडकरवाद्यांचा आहे. आघाडीवर हा विचार आहे. नेतृत्व करतो हा विचार. ज्यांना तुम्ही हजारो वर्ष गावकुसाबाहेर ठेवलं, केंद्र, परीघ आणि परिघाबाहेर, तो केंद्रस्थानी नव्हता, परिघावरही नव्हता. कुठं होता? परिघा बाहेर होता, गावकुसा बाहेर होता रे भावंडांनो. तो परिघावरून परिघात कसा आला, परिघा बाहेरून परिघावर कसा आला आणि परिघातून केंद्रस्थानी एक बौद्धिक गगनभेदी प्रकाश घेऊन तो कसा गेला. गौरव वाटतो हा, गळा दाटतो, रोमांच उभे राहतात अंगावरती. काय हजारो वर्षांचा हा पराभव आहे भावंडांनो. आणि तुम्हाला सांगतो 38-39व्या अनुच्छेदांमध्ये काय विलक्षण प्रज्ञा आहे. या देशानं निर्माण केलेली सगळी साधन संपत्ती सामग्री सगळ्यांना समान पद्धतीनं तिचं वाटप करा. काय विलक्षण आहे. आणि हे सगळं तपशिलाचं व्यवहाराचं बोलणं झालं. 51व्या अनुच्छेदामध्ये हे करणाऱ्या माणसाचं वैचारिक कॅरेक्टर बाबासाहेब सांगतात. विज्ञान निष्ठा, मानवतावाद, रिफॉर्म करण्याची म्हणजे पुनर्रचनेची वृत्ती. पुनर्रचना, माझी स्वतःची सतत पुनर्रचना, नवी रचना मी करीत राहिलो पाहिजे. समाजाची, देशाची सतत पुनर्रचना करीत राहिलो पाहिजे मी. चिकित्सा, रिफॉर्म, पहा हे कसं येतं. म्हणजे ज्या देशानं श्रद्धांच्या ताकदीवरती इथे विज्ञान निष्ठा नाकारली, विज्ञान दृष्टी नाकारली, मानवता नाकारली, निरंतर पुनर्रचना नाकारली, त्या सगळ्या समाजाला तत्वतः हे सगळं आपल्या महानायकानं स्वीकारायला लावलं. हा व्यवहार आणि त्याचं हे तत्वज्ञान, हा बुंदा आणि त्याच्यावर फुलणारा हा समाजाच्या फांद्यांचा विस्तार, विलक्षण बुद्धिमत्ता आहे. आणि याच 51व्या अनुच्छेदात बाबासाहेब म्हणतात, या देशाची संमिश्र संस्कृती जपा, तिचं जतन करा, समजावून घ्या. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या सगळ्या प्रथा फेकून द्या. 15वा अनुच्छेद नूतन आणि 51वा अनुच्छेद, हे 2 अनुच्छेद तुम्ही जवळ आणा. जगातला सगळ्यात क्रांतिकारी स्त्रीवाद तुमच्या हातावर उभा राहतो. आणि वर्ण म्हणजे विषमता आणि विषमता म्हणजे द्वेष. विषमतेला संस्कृती नाही म्हणता येत, द्वेषाला संस्कृती नाही म्हणता येत, शोषणाला संस्कृती नाही म्हणता येत. कुठलाही तर्क जगाजवळ नाही विषमतेला संस्कृती म्हणण्याचा. या देशात संस्कृती फक्त श्रमण संस्कृती आहे, लोकायतांची, बुद्धाची, फुलेशाह आंबेडकरांची संस्कृती आहे. बाकी असंस्कृतींचा पसारा आहे.
हे झालं. मी इथपर्यंत तुमच्याशी बोललो. या देशातल्या 90% लोकांना या संविधानानं काय दिलं? मनुस्मृतीचा पूर्ण पराभव केला. बाबासाहेब एकदा म्हणाले होते, तो तुम्हाला माहित आहे, एका हातात मनुस्मृती दुसऱ्या हातात संविधान, असं तुम्हाला जाता येणार नाही. हे सगळ्यांना माहिती आहे, म्हणून मी जे माहित आहे ते साधारणतः टाळतो. आता आपल्या पुढचा प्रश्न असा आहे, इतकं सगळं या 90% लोकांना, स्त्रियांसकट, बुद्धाची संज्ञा वापरतो बहुजन. ओबीसी म्हणजे बहुजन नव्हे. ओबीसी हा बहुजनांचा एक भाग आहे. बौद्ध, मुस्लिम, ओबीसी, आदिवासी, भटके विमुक्त, ख्रिश्चन, जैन आणि शीख, हे सगळे आणि या देशातले इतर सर्व परिवर्तनवादी, हा बहुजन समाजाचा परिघाय विस्तार आहे. लक्षात ठेवा. मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतो, शत्रूंची संख्या वाढवू नका, मित्रांची संख्या वाढवा. शत्रू केवढा बलाढ्य आहे ते जरा डोळ्यापुढे आणा. आणि तुमच्याजवळ नीट संघटनाही नाही, आर्थिक बळही नाही तुमच्याजवळ, परस्परांमध्ये कोणतं सख्यही नाही. यावेळेला बाबासाहेबांचं सिद्धांत मी सांगतो की या 90% लोकांना एकत्र आणा, मित्र माना. 100% तुमचे शत्रू कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे. पण बाकीच्या बहुजनांमध्ये काही 50%, काही 70%, काही 80% तुमचे मित्र होऊ शकतात की नाही, तुमच्या जवळ येऊ शकतात की नाही. यांना शत्रू मानू नका. 100% शत्रू आहेत ते डिक्लेअर आहेत तुम्हाला, पण जे तुमचे मित्र होऊ शकतात तिथे काही तरतूद आहे, पॉसिबिलिटी आहे. त्या मित्रांना तो 50% मित्र होऊ शकेल, माझा वैचारिक मित्र होऊ शकत असेल, त्याला 70%, 80% करण्याचा प्रयत्न करू. पण या मित्रांना शत्रूंमध्ये रूपांतरित करू नका. याच्यामध्ये तुमचं नुकसान आहे, याच्यामध्ये फुले शाहू आंबेडकर वाद्यांचं नुकसान आहे. जातींच्या अस्मिता किती भयंकर आहेत हे तुम्हाला माहिती आहे. आणि माणसं कशी चिकटून असतात जातीला हेही आपल्याला माहिती आहे. त्यांच्या घरातील सण, रीतिरिवाज, व्रतवैकल्य, विधी विधान हे 90% बहुजनांच्या घरांमध्ये पहा, ते कुठून आले. मी एका ठिकाणी सांगितलं आहे पहा की बौद्ध वजा जाता इतर बहुजन समाजातील लोक अजूनही दैववादाला आणि देवाला घाबरतात. आपल्याला नरकात जावं लागेल. मी एक ठिकाणी असं म्हटलं आहे की तुमच्यापेक्षा हा किती दडपला होता, तुम्ही त्याला जवळ करत नव्हता. सवर्ण म्हणून तुम्ही होता आणि तो अवर्णच होता. त्याचा विटाळ, त्याचा हे ते सगळं, हे सगळं आपल्याला तपशील माहीत आहे, मी तो नाही सांगत. देवाच्या नावानं दडपलेला, दैववादाच्या नावानं तुमच्या कोणाही पेक्षा तो दडपलेला होता. 56 साली या भीतीग्रस्त आणि दडपलेल्या माणसामध्ये कोणती ताकद आली
ईश्वराला घाबरणाऱ्या या माणसानं सगळ्या देवांच्या मूर्ती आपल्या घरातील उचलल्या, नदीत फेकून दिल्या, शिरवल्या. ही ताकद कशी येते? ही क्रांती कशी होते, मानसिक क्रांती? हे जर निर्भय झाले तर तुम्ही निर्भय न व्हायला काय कारण आहे, असं मी म्हणतो आहे. हे उदाहरण आहे, हा आयकॉन आहे, हे रोल मॉडेल आहे निर्भयपणाचं. मी कोणालाही घाबरणार नाही. याचं एक कारण, आमचा महानायक कोणालाही घाबरला नाही, ईश्वरा सकट कोणालाही घाबरला नाही. आम्ही त्याची संतान आहोत, आम्हीही घाबरणार नाही. भावंडांनो, आजच्या संदर्भात मी एवढंच बोलेन की आज आपल्या पुढचा प्रश्न या सगळ्या 90% किमान 60% लोकांना तुम्ही एकमूठ करू शकलात तर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिराव फुले, शाहू महाराजांच्या कल्पनेतला सत्ताधारी तुम्ही होऊ शकता. तुम्ही एकत्र या. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या 1951च्या जाहीरनाम्यामध्ये बाबासाहेब म्हणतात, तत्वतः मी तुमच्या हाती सत्ता दिली, माझ्या संविधानाने तत्वतः तुम्हाला सत्ता दिलेली आहे. एकत्र यायचं आहे आणि सत्ता या देशाची घ्यायची आहे. तुम्ही सत्ताधारी व्हायचं आहे. आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, आम्ही शासनकर्ते जमात. पण तुम्हाला सांगतो, केवळ आपल्या घरावर नाही, 60-70% लोकांच्या घरावर आम्ही शासनकर्ती जमात होणार आहोत. आम्ही निर्धार केला आहे. हे 60-70% लोकांनी या देशातल्या आपल्या घरावर लिहिलं पाहिजे. केवळ बौद्धांनी लिहून उपयोगाचं नाही आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही अल्पसंख्यात, ह्या सगळ्यांना सोबत घेतलं तर तुम्ही बहुसंख्य होतात. आणि तुम्हाला एक सांगतो, इतर कोणाची गरज नसेल, तुमची ती गरज आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या सत्तेची ती गरज आहे. हे तुम्ही केलं पाहिजे. वैचारिक दृष्ट्या या देशातील सगळ्या इतर बहुजनांमधील लोकांचे तुम्ही वडील बंधू आहात. बौद्धांची, आंबेडकरवाद्यांची जबाबदारी सगळ्यात मोठी आहे. तुम्ही सगळ्यांना एकत्र करण्याचा, आपले मित्र एकत्र करण्याचा, सगळे मित्र एकत्र करण्याचा प्रयत्न तुम्ही केला. बाबासाहेब आंबेडकरांशी नातं जोडणं म्हणजे तुम्ही हे प्रयत्न करणं. भावंडांनो, संविधान भारत होऊ शकतो, पण हे झाल्याशिवाय होऊ शकत नाही. तुम्हाला सगळे संदर्भ माहित आहे, ते मी देणार नाहीत. 60%, 70%, 90%तले जर तुम्ही एकमुठ झाला तर मनुस्मृती मुक्त भारत होतो आणि संविधान युक्त भारत होऊ शकतो. हेच झालं पाहिजे. हे तुमच्यासाठी नाही आहे, केवळ आंबेडकरवाद्यांसाठी नाही, मुसलमानांसाठी, ख्रिश्चनांच्यासाठी, आदिवासी भटक्यांसाठी नाही आहे. आजच्या या सगळ्या लोकांच्या, मुसलमानांपासून सगळ्या लोकांच्या ज्या पुढच्या हजारो वर्षातल्या पिढ्या आहेत ना, त्या पिढ्या गुलाम होऊ नयेत असं वाटत असेल तर हा प्रकल्प भारताला संविधान करण्याचा, काय संविधानामय भारत करण्याचा हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याच्या कार्यक्रमाला तुम्ही आतापासून लागलं पाहिजे. असं सांगितलं जातं की निवडणूक आता 80 दिवसांवर आलेली आहे. परवा मी NDT इंडिया TV बघत होतो, 80 दिवसावर निवडणूक आली आहे. मी तुम्हाला सांगतो, आपण सगळी मंडळी आणि सगळी इंडिया आघाडी वगैरे
ऐन वेळेवर कशी काय जागतात ही मंडळी. 1950 पासून 1925 पासून 2014 पासून 2019 पासून बीजेपीची मंडळी सतत काम करतायत आणि आपण आता 80 दिवस राहिले निवडणुकीला आणि तरी आपण एकत्र येत नाहीत. ही पॉलिटिकल मॅच्युरिटी नव्हे बेटा. तुमच्याजवळ पैसा नाही डोंगरा एवढा, तुमच्याजवळ संघटन नाही कोणी फोडू शकणार नाही असं संघटन नाही तुमच्याजवळ. दुबळे आहोत आपण, सगळे अंगाने दुबळे आहोत. या परिस्थितीमध्ये आपलं ताकद, आपला सबळपणा, आपलं बळ एकच. आहो त्या परिस्थितीमध्ये एकत्र या. भूतकाळातले काळे कोळसे उगाळू नका. चर्चा नंतर करू, चिकित्सा नंतर. हे सगळे 60% 70% लोक एकत्र या. हे एकत्र येणं हे जरी भारतातल्या सगळ्या लोकांनी पाहिलं तरी संविधान भारत तुमच्या डोळ्यामध्ये निर्माण होईल, तुमच्या देशात निर्माण होईल, तुमच्या समाजात निर्माण होईल, तुमच्या मनात निर्माण होईल. भावंडांनो, मित्रांची संख्या वाढवा, शत्रूंची संख्या वाढवू नका. अनेक शत्रूंबरोबर तुम्ही लढू नाही शकत, म्हणून मित्रांची संख्या वाढवायची. या पद्धतीनं आपण काम करू शकतो, काम केलं पाहिजे. अशा प्रकारची विनवणी तुम्हाला करतो आणि तुम्ही माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. थांबतो. धन्यवाद सर. यानंतर अवघ्या 2 मिनिटात आभार प्रदर्शन करतील शेखर सोनारकर. मित्रांनो, सर्वांना जय भीम. भारतीय दलित पॅंथरतर्फे आयोजित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रख्यात विचारवंत डॉक्टर मनोहर सर यांनी आपल्या कार्यक्रमात मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच प्राध्यापिका नूतनताई मालवी यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि डॉक्टर रमेशजी शेंबरकर यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच डॉक्टर प्रबोधन सर, मेश्राम सर यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि आजचा हा कार्यक्रम इथे संपला आणि पत्रकार आणि चॅनलचे याचे सुद्धा मी आभार मानतो आणि हा जो कार्यक्रम इथे संपला अशी मी जाहीर करतो. धन्यवाद.